नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. उपस्थित सर्वशील संपन्न श्रद्धावान उपासक उपासिका तसेच बालक बालिका यांना सुद्धा माझा नमो बुद्धाय जय भीम. जुलै 2021 पासून दर शनिवारी ऑनलाईन पद्धतीने आपण आपल्या सर्वांच्या हित सुखासाठी मंगल्यासाठी भगवान बुद्धांचा वाणीला प्रकाशित करत आहोत. धम्मपद अठ्ठकथा गाथा व कथा ही व्याख्यानमाला यशस्वीरित्या पूर्ण तेच नेऊन आता आपण जातक कठ्ठकथा ही नवीन व्याख्यानमाला सुरू केलेली आहे. आज आपण या मालिकाचे 34वे पुष्प घेऊन आलो आहोत. तेव्हा आपण सर्वांनी शांती आणि एकाग्र चित्ताने बुद्धवाणीला श्रवण करावे व ग्रहण करावे ही आपणास विनंती करत आहोत. कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर सर्वप्रथम आपण 3 रत्नाचे अनुसरण करूया. त्यासाठी मी सर्वांच्या वतीने नलिनीताई बागुल यांना विनंती करते की त्यांनी ती शरण घ्यावी. नलिनीताई बागुल मॅडम. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. साधु साधु साधु. धन्यवाद ताई. आज व्याख्यान क्रमांक 34 आणि आजचे आपल्याला मार्गदर्शक लाभलेले सिद्धार्थ लभाने सर आहेत. यांचा थोडक्यात परिचय देऊ इच्छिते मी. लभाने सर पाली व बौद्ध धम्माचे अभ्यासक आहेत. सर BE केमिकल इंजिनियर आहेत. सरांनी MPSC परीक्षा 1992 मध्ये यशस्वी केलेली आहे. महाराष्ट्र शासनाच्या औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागात सहसंचालक म्हणून या पदवीवर त्यांनी काम केलेले पदावर त्यांनी काम केले असून सुद्धा ते निवृत्त झाले. सरांनी MA इन पाली, नेट इन पाली आणि सर सध्या MA आंबेडकर थॉट मध्ये करत आहेत. सर बुद्ध साहित्यावर काही शोध निबंध सुद्धा लिहिलेले आहेत, रिसर्च पेपर पण लिहिलेले आहेत. धम्म विनय मॉनिस्ट्री पुणे अंतर्गत प्रकाशित धम्म अमृत धम्मपद अट्टकथा या ग्रंथाचे संपादकीय सदस्य. सध्या या ग्रंथाचा एक भाग प्रसिद्ध झालेला आहे, तो आपल्या सर्वांपर्यंत हा भाग पोहोचलेला आहे. धम्मामृत धम्मपद अट्टकथा व भाग 2 व 3 चे मुख्य संपादक म्हणून सर काम बघत आहेत, म्हणून ते संपादक म्हणून कार्यरत आहेत. लवकरच हे सुद्धा ग्रंथ आपल्यापर्यंत उपलब्ध होतील आणि पोहोचतील. सरांचा परिचय इथेच मी थांबवते आणि सरांना विनंती करते की सरांनी आजचं आपलं मार्गदर्शन इलिसिस जातक वन्नावर मार्गदर्शन करावे. धन्यवाद सर. लभाने सरांना विनंती करते मी की त्यांनी सुरू. धन्यवाद. सगळ्यांना नमो बुद्धाय आणि जय भीम. आजच्या उपासक उपासिका आणि सगळे व्यवस्थापक ऍडमिनिस्ट्रेटर्स ज्यांनी हे जी धम्म साकच्छा ऑर्गनाइज केली त्या सगळ्यांना धन्यवाद देतो मला संधी दिल्याबद्दल. आणि आज आपण एक जातक घेणार आहोत. तर इल्लिस जातक वर्णन. इल्लिस जातक म्हणजे जातकाचं नाव इल्लिस काय आहे? हा इल्लिस एका व्यक्तीचं, कंजूस व्यक्तीचं नाव आहे. त्यावरून या जातकाचं नाव इल्लिस जातक असं ठेवलेलं आहे. आणि वर्णना म्हणजे वर्णन, त्याचं डिस्क्रिप्शन. ओके. तर हे इल्लिस जातक आहे. 2 व्यक्ती असतात. ते त्या व्यक्तीबद्दल हे कसं काय जातक दानाला प्रवृत्त करते, आपल्याला दानाला कसं प्रोत्साहन देते त्याबद्दलची आपल्याला
प्रोत्साहन आणि एक शिकवण बुद्धाची याच्यातून आपल्याला दिसून येईल. तर ही गाथा सांगण्यापूर्वी ही गाथेचा पार्श्वभूमी अशी आहे की दोन आयडेंटिकल व्यक्ती आहेत आणि त्या दोन आयडेंटिकल व्यक्ती समजण्याला कठीण आहे. त्यामुळे ही गाथा म्हटलेली आहे. तर त्या दोन व्यक्ती कोण आहेत आणि त्या तिथे का उपस्थित झाल्या त्याबद्दलची ही गाथा बुद्धांनी म्हटलेली आहे, नाही यांनी म्हटलेली आहे, बोधिसत्वांनी म्हटलेली आहे. तर ते त्याचा अर्थ असा आहे, उभो खंजा उभो कोणी, उभो विषम चक्षुका, उभिन्न पिळका जाता ना अहंमी इल्लिस. तर काय म्हणतोय तो बोधिसत्व म्हणतायत की उभो खंजा, दोन व्यक्ती जसं मी म्हटलं आयडेंटिकल व्यक्ती आहेत की दोघे कसे आहेत, खुजे आहेत, पायाचे त्यांचे तोकडे आहेत. आणि उभो कुणी म्हणजे दोघांचेही हात सुद्धा तोकडे आहेत. आणि उभो विषम चक्षुका, चक्षु माहिती आहे आपल्याला, चक्षु म्हणजे डोळे, चक्षु नाही का. विषम चक्षुका म्हणजे दोन्ही डोळे विषम आहेत, म्हणजे तो व्यक्ती कसा आहे, तिरळा आहे किंवा चकणा आहे. तर उभो विषम चक्षुका असा त्याचा अर्थ होतो. आणि उभिन्न पिळका जाता, तर पिळका म्हणजे एक चामखीळ, मोल असतं ना, तर जे आपल्या शरीरावरती इंग्लिशमध्ये मोल म्हणतो, ती जी चामखीळ आहे, उभिन्न पिळका जाता म्हणजे दोघांच्याही शरीरावर किंवा डोक्यावरती तो मोल आहे. आणि हे सगळे त्या सगळ्या गोष्टी आयडेंटिकल असल्यामुळे ती दोघंही अत्यंत सारखे दिसत असल्यामुळे ना अहं पस्सामी इल्लिस, यामध्ये खरा इल्लिस कोण आहे आणि खोटा इल्लिस कोण आहे ह्यामध्ये मी सांगू शकत नाही, असं या गाथेचा अर्थ आहे. तर याचं विश्लेषण आपण पुढे घेऊया की असं का म्हटलेलं आहे, आपल्या बोधिसत्वांनी असं का म्हटलेलं. सो लेट अस प्रोसीड. उभो खंजा इदं सत्ता जेतवने विहरंतो मच्छर्य कौशिकीय शेट्टी आरंभ कथेसी. तर ही जी गाथा आपण जी गाथा म्हटलेली आहे आणि ही जी अट्टकथा आहे ती सुरू कुठे होते, जेतवनामध्ये विहार करत असताना मच्छर्य कोसीय सेठी, जो मच्छर्य म्हणजे अत्यंत कंजूस, मच्छर्यचा अर्थ मत्सर नाही होत, कंजूस होतो, हे लक्षात घ्या आपण. आणि तो जो कंजूस श्रेष्ठी आहे तो किती कंजूस होता आणि मग तो कंजूसाचं त्याला दान मध्ये तो कसा प्रवीण झाला किंवा कसा प्रतिष्ठित झाला त्याबद्दल आता आपण पुढे बघूया. तर राजगह नगरस किरण अविदुरे सत्कारन रामंग निगमो होती. तर सत्कार नावाचं एक गाव होतं, तथे मच्छरियो कोसियो नामक सेठी असिती कोटीय विभवो पटिवसती. तर मच्छरीय कोसियो नावाचा जो श्रेष्ठी आहे त्याच्याकडे किती धन होतं, 80 कोटी एवढं धन होतं. तो तिण्णक गेन तेलबिंदू मग मन तप्पी न एव परेसोन देती न अत्तना परिभुंजती. तो इतका कंजूस होता की तीन गेन म्हणजे गवताच्या पात्याच्या टोकावर जेवढं तेलाचा थेंब राहील, तेलबिंदू अत्तंपी नवेव देती, म्हणजे एवढं सुद्धा तेल तो कोणाला देत नाही आणि स्वतः सुद्धा त्याचा उपभोग करून घेत नाही, न अत्तना परिभुंजती, इतका कंजूस. इति तत्सं तं विभव जातं न एवं पुत्रदारादीन न समन बामणानं अर्थ अनुभवती रक्षस परिग्रहित रक्षस परिग्रहितो पोखरणी विय अपरिभोग तिठती. म्हणजे ज्याप्रमाणे पोखरणी आहे म्हणजे तळा आहे, असं तळ की त्या तळ्याचं रक्षण कोण करत आहे, राक्षस आहे. आणि त्यामुळे त्या तळ्यातलं पाणी किंवा त्याचा उपभोग कोणीही घेऊ शकत नाही, अशी त्याला उपमा देण्यात आलेली आहे या ठिकाणी. सत्ता एक दिवसं पच्युस समये महाकरुण समापत्ती चित्तो उत्थाय सकल लोकधातुये बोधनेव बंदेव ओलोकेंतो पंचंचतालिसं संयोजन मत्थके वसंतस्य सत्तसेटिनो स्वपजापतिकस्य स्वतापती फलस्य उपनियस्य अर्धस्य. तर हा जो कंजूस जो व्यक्ती आहे, श्रेष्ठी आहे, हा स्वतापती फल प्राप्त करण्याला पात्र आहे हे शास्त्राने जाणलं, हेरलं. त्यांच्या
जेव्हा ते अवलोकन करत होते, तर तिथून 45 योजन अंतरावर असलेला हा जो कंजूस श्रेष्ठी आहे, हा स्वतःपत्ती फल प्राप्त करण्याला पात्र झालेला आहे, हे त्यांच्या निदर्शनास आल्यावर ततोपुरीमध्ये दिवसे पण राजानं उपट्टातू राजगहं गंत्वा राजुपट्टं पट्टानं कत्वा आगच्छतो एकं छातक जतं जनपद मनुष्य कुमारसपुर कपल्लपुव खादंतं दिसवा. आता हे जाणलेलं आहे बुद्धांनी की हा आता श्रेष्ठी आहे, हा कॅपेबल आहे. तर त्यावेळेस काय होतं की हा जो श्रेष्ठी आहे ततोपुरम दिवशी त्या दिवशी राजाला वंदन करायला जाऊन येताना काय होतं की जनपद मनुष्य कुमारसपुर म्हणजे हे गावाचं नाव आहे. तर त्या ठिकाणी कपल्लपुव खादंतं दिसवा. पुव म्हणजे पुवा, आपण मालपुवा म्हणतो, किंवा त्या वेळचा जो खाद्यपदार्थ होता तो खापरावर शिजवलेला, कपल्ल म्हणजे खापर. तर जो काही पदार्थ आहे, जे काही स्वादिष्ट भोजन आहे पुव्याचं, तो खादांतन दिसवा. त्या श्रेष्ठीला, कंजूस श्रेष्ठीला तो माणूस खाताना दिसल्यावर काय होता, तत्त पिपासं उपादेत्वा अतनु घरं गंत्वा चिंतेसी. त्याला ती पिपासा निर्माण झाली, इच्छा निर्माण झाली की मलाही तसं कपल्ल पुव खायला पाहिजे. सचा अहम कपल्ल पुव खादितो मी ती वक्तामी. तो म्हणतो की मला ते तसे कपल्ल पुव खायचे आहेत. मया सिद्धी खादितो मा भविसंती एवं मे बहुनी तंडुल सप्पी मधुफाणिता आदीनी परीक्षय गमिसंती. जर मी माझं हे कपल्ल पुव जर मी खाल्लं तर काय होईल की हे सगळे खादित कामा भविसंती, बाकी लोकांना पण ते दिसेल. आणि काय होईल, तंडुल सप्पी मधु फाणीत आदीने, म्हणजे तंडुल म्हणजे तांदूळ, सप्पी म्हणजे तूप, आणि फाणीत म्हणजे गोड पदार्थ, हे सगळे काय होईल, याचा परिक्षय होईल. हे माझे सगळे घालवले जातील किंवा वाया जातील, नष्ट होतील. तर न कसची कथे सामी, तर मग मी आता कपल्लपुव कसा खाऊ. तर अशी जी तण्हा त्याच्या निर्माण झाली आणि तो तणंग आदिवासेन तो विचारती, त्या तृष्णेमध्ये, कपल्लपुव्याच्या तृष्णेमध्ये तो राहू लागला. तर सो गच्छन्ते काले उपंडू पंडू जातो धम्म निसत्तो गतो जातो ततो तण आदिवासे तू असंकंतो गभ्भं पविसित्वा मच्चांक उपगणित्वा निपज्जी एवं गंतोपी धनहा निभेयेन धनहानी भयेन, धनहानी होईल या भयेन कसची किंची न कथेची. आता त्याच्या मनामध्ये उत्पन्न काय झालेली आहे की ते कपल्लपुव खायचं आहे, पण ते एकटं खाल्ल्याने, एकटं कसं खायचं, तर मी ह्या लोकांना दिसेल तर हे सुद्धा मागतील या भावनेने त्याला याची हानी नाही करायची आहे आणि खायचं तर आहे पोवा. तर त्यामध्ये तो किंचित न कथेची, आता तो काही बोलत नव्हता की आता करू तर काय करू मी. मग अथनंग भारिया, मग त्याची भारिया, त्याची पत्नी त्याच्या जवळ येऊन काय म्हणते की ते सामी अफासुक, काय झालं इतके तुम्ही नाराज का आहात, ती पुच्छी. नमे किंची अफासुक नथी. मग तो म्हणतो की मी तसं काही नाराज वगैरे नाही आहे. मग की तो की न मग काय म्हणतो की की तू की नो ते राजा कुपितो, मग तू राजाला भेटायला गेला होता तुम्ही, मग राजाने रागवलं का तुम्हाला. मग तो म्हणतो की नाही, राजा प्रेमे न कुप्पती अथनं की ते पुत्ता आदी वा दासकम्मकारादी वा किंची व अमनापंकत. या आमचे जे मुलं बाळ आहेत किंवा दास आहेत किंवा कारागीर आहेत, नौकर चाकर आहेत, यांच्याकडून काही असं अमनाप घडलं का, मनाविरुद्ध घडलं का. तर तो म्हणतो की नाही, असं काय घडलेलं आहे. मग किसमीची पण ते तणा आती, मग तुमच्या मनामध्ये जी तृष्णा आहे ती काय आहे, कसली आहे. मग त्यावेळेस एवं उत्तेपी धनहानी भयेन किंची अवत्वा निसद्दो व निपज्जी. मग आता हे विचारल्यावर आता त्याच्या मनात जी तृष्णा आहे, तर धनहानीच्या भयाने तो आता निपज्जी, आता तो पडून आहे घरी. अथनंग भारिया कथेही सामी किंस्मी देताना, आता स्वामी मला तुम्ही सांगा की तुमची काय तृष्णा आहे ते सांगा. सो वचनं परिगिल्लंतो विय. मग तो अत्यंत कळवळून, म्हणजे गिल्लंतो म्हणजे पूर्ण व्याकुळ होऊन काय म्हणतो, अथीने एका तणा, मला एक तृष्णा आहे. मग कुठली तणा आहे, मग तो म्हणतो की मला कपल्लपुव खायचं आहे. मग मग ती म्हणते अथ किंमत न कथेसी की दलिद्रो, आपण इतके दरिद्र आहोत का. इदानी सक्क
सकल सत्कार निगमवासीनं पहोनके कपल पोये पचिसामे. आपण इतके श्रीमंत आहोत की सकल संग्राम म्हणजे सकल सत्कार म्हणजे पूर्ण जे गाव आहे निगम आहे याला पुरती इतके आपलं कपल पुवे बनवू शकते. 25 सामी बनवते. त्यावर तो म्हणतो की ते येते ते अतनो कम्मंग वातवा खादीन संती तेन ही एकरच्च वासेने पहोने की पच्चामी जाना महंतम महद्धन भवंती. तो म्हणतो की इतक्या लोकांना तू बनवशील तर माझं धन किती नष्ट होईल. ते नाही इमस्मी गेह मते सभ्येच पवनक कत्वा पच्चामी. मग ती काय म्हणते त्याची भार्या म्हणते की नाही मग ठीक आहे असं करू आपण पूर्ण गावाला तर नाही पण घरी आहेत तेवढ्या लोकांसाठी मी बनवते. तर त्यावर तो म्हणतो की जाना महत्व महज्जास भय. म्हणजे अजूनही म्हणजे तुला वाटते का की या घरच्या लोकांसाठी पण माझं धन खर्च होईल. मग ते नाही ते पुत्र दार मत एव पहोनक कत्वा पच्चामी. मग आता करू आपण तुम्ही दोघे आपण दोघे आणि मुलं एवढ्याच आपण यांना सफिशियंट होईल. पहोनक म्हणजे सफिशियंट तेवढंच आपण पचामी तेवढेच आपण आपले जे स्वादिष्ट पदार्थ तो बनवूया. तर तो म्हणतो की की बनते येते मग कशाला त्यांना सुद्धा त्याच्यात सुद्धा ही म्हणजे त्याच्यात सुद्धा माझी हानीच आहे. मग शेवटी ती म्हणते की तोयांच्या मयांच्या पहनकन कत्वा पचामी. मग असं करूया ना. तो त्याची कंजूसी बघा की तो म्हणतो की या घरच्या लोकांना सुद्धा पोहे आपण जर ते पोहे बनवले तरी माझं धन खर्च होईल. शेवटी ती म्हणते असं करू आपण दोघांपुरतेच पुरतील आपल्याला तेवढेच आपण ते मालपोहे बनवूया. मग ट्विंक ट्विंक करससी. मग काय म्हणतेस तू हे म्हणजे त्याला दोघांनाही पोहे बनवतील इतके पण नाही बनवायचे आहेत. शेवटी तेनही एकच सेव पवनकं कत्वा पचामी. मग ती त्रासून म्हणते की असं करू आपण तुम्हाला पाहिजे तेवढेच तुम्हाला पुरतील एवढेच मालपोहे आपण बनवू. आणि तेव्हा मग तो शांत होतो. मग म्हणतो की पीठाने पच्चमानं बहु पचिसंती सकल तंडुले तपेत्वा भिन्न तंडुले उदन कपला आदीनी आदाय थोकं क्षीर सप्पी मधुफाणितंच गहेत्वा सत्यभूमिकस पार्थादस उपरी मतलं आरुयं पचंग तत्ता अहम एकेकोव निषिदित्वा खादिसानी. तर तो कंजूस श्रेष्ठी म्हणतो माझ्यापुरतेच बनव आणि कोणते तांदूळ वापरायचे भिन्न तांदूळ म्हणजे तुटलेले तांदूळ ते त्याच तू हे सगळं घेऊन आणि कपलादींनी हे सगळं साहित्य घेऊन तू काय कर सत्य भूमी कसं पाहतात असतं म्हणजे आपल्या घराच्या 7व्या माळावरती ते सगळं घेऊन जा. तिथे तू तिथे आरोह्य पच म्हणजे तिथे तू तयार कर आणि तिथे मी एकटाच बसून सिद्धीत्वा खादिसानी ते मालपोहे मी तिथे बसून खाणार असं सांगत आहे. तर ती म्हणते की साधू ठीक आहे तुमच्या मताने. तर मग ती पटीसुनित्वा गहे तप गहा पेत्वा म्हणजे ती वरती जाते आणि पासादन आरुह्य दासियो विसज्जेत्वा सेठी पक्कुसा पेसी. ती सगळ्या तिथे असलेले दासी दास नोकर चाकर त्यांना विसर्जेत्वा म्हणजे घालवून देते आणि मग तिथे आता हे त्यांचं कुकिंग सुरू होत आहे. सो आधी तो पठ्ठाय द्वारांनी पिदहंतो सब्बदारेसु शुचिघटिकानि गत्वा सत्तमतलं अभिरुत्वा तथापि द्वारं पिदहित्वा निषिधी. सगळे दार खिडक्या सगळे बंद करून टाकतात ते दोघे जण की कोणी बघितलं नाही पाहिजे आपण जो स्वादिष्ट पदार्थ खाणार आहोत हे कोणी बघितलं नाही पाहिजे. सप्पदारेसु शुचिघटिकानि म्हणजे कड्या लावतात शुचिघटिकानि गत्वा. तर अशा पद्धतीने ते आता अगदी एकटेच राहून पूर्ण प्रायव्हसी मध्ये ती त्याची भार्या पोहे बनवत आहे. तर भार्या बुद्धने अग्गी जालेत्वा कपलक आरोपेत्वा तुपे पुचितू आरबी. अशा पद्धतीने अग्नी जालेत्वा म्हणजे त्यांनी तिने विष्ठव पेटवला आणि आता ती पोहे बनवत आहे. आरंभ केला आता तिने. आता काय होतं आता तिकडे सत्ताला माहिती आहे म्हणजे शास्त्राने बघितलेलं आहे की याला तर आपल्याला धम्म द्यायचा आहे आणि हा याला स्वतःपत्ती फल प्राप्त करण्याच्या हा पात्रतेत आहे. मग आता तो 45 योजन दूर आहे शास्ता. तर ते काय म्हणतात बघा अथ सत्ता
पातो महामोगलानं थेरंग आमंतेसी. मग महामोगल थेरांना शास्त्र म्हणतात की एसो मोगलान राजगह नगरस अविदोरे सत्कार निगमे मच्छर्य कोसित कपलक पुवे खादी सामी ती अय्येस दसन भयेन सत्त भूमिके पासादे कपल पुवे पचापेती. तो जो श्रेष्ठी आहे ना, आता हे मोगल थेरांना सांगत आहेत, मोगल थेरांना शास्त्रा, की अमुक अमुक ठिकाणी हा जो श्रेष्ठी आहे, अत्यंत कंजूस श्रेष्ठी आहे, हा प्लान करतो आहे आणि आता तो कपल पुवे खाणार आहे. तर पुढे तथ्थ गंत्वा तंग सेठी दमयत्वा निब्बी सेवनं कत्वा उभोपी जयंपतिके पुवे क्षीरसप्पी मधु पाणित आदीनी गहापित्वा अत्तन बलेन जेत्वन आनेही. आता मागे गेलो, पुढे आलो. तर हे शास्त्र सांगत आहेत की हे सगळे जो कपल पुवे जो आहे ते सगळे घेऊन यायचे आहेत तू, आणि त्या श्रेष्ठीला दमेत्वा त्याच्या आसक्तीचं, त्याच्या कंजूसपणाचं दमन करून त्याला धम्मामध्ये प्रतिष्ठापित करायचं आहे. आणि ते सगळे पुवे मालपुवे, ते सगळे मधु फाणीत, सगळं ते मध आणि फाणीत, ते सगळं जे व्यंजन आहे ते सगळे सोबत आणायचे आणि जेतवन आणेही, इथे येऊन घेऊन यायचं आहे. ते कशाने? अत्तनुबलेनं. आता हे जे महामोगलान थेर आहेत आपल्याला माहिती आहे, यांना सगळ्या सुपर नॉर्मल पॉवर ज्याला आपण इद्दी म्हणतो त्या बलाने आणायला शास्त्र सांगत आहेत. तर मग आता काय करतात महामोगल थेर? अजहा पंचाई भिक्खू सतई सद्दी विहारेव निषिद्धसामी पुवेव भक्त किच्च करिसामी. आता हे बुद्ध अजून सांगतच आहेत पुढे की हे जे तुम्ही ते मालपुवे घेऊन येणार ना, ते हे कोण खातील? आपण सगळे भिक्खू सतई पंचही म्हणजे 500 भिक्खू आणि हे सगळे सद्दी विहारिक जे आहे त्या सगळ्यांसाठी ते आपल्याला भक्त किच्च करायचं आहे त्या मालपुव्यांचं. तर मग थेरो म्हणजे आता महामोगलन थेरो काय म्हणतात? साधू बनते. ठीक आहे, बनते. मग सत्तु वचनं संपटिचित्वा तावदेव इद्दिबलेनं संनिगमं गत्वा तस्य पासादस्य सिंह पंजरद्वारे सुनिवत्तो सुपारुतो आकाशेवय मनुरूपक वियं 88. मग आता हे आपली इद्दिबलेनं आपल्या इद्दीचा वापर करून महामुगलांथर कुठे येतात? त्या पासादाकडे येते. सिंह पंजरद्वारे, त्या एका द्वाराचं नाव आहे सिंह पंजर. तर त्या द्वाराने ते त्या गावामध्ये येऊन तिथून आकाशातून मणिरूपक, मणीचं रूप घेऊन आकाशामध्ये उभे राहतात. आणि मग पुढे काय होतं? आता तो आला इकडे आकाशातून या शेट्टीकडे आला आणि महाशेट्टीनो घर दिसवावं हृदय मनसं कंपी. आता हा जो महाश्रेष्ठी आहे यांनी आता पुवे बनवायला सुरुवात केलेली आहे त्याच्या भार्येने, त्याच्या पत्नीने. तर महाथेर दिसले त्याला खिडकीमध्ये मणिरूप धारण केलेले. तर त्याचं हृदय मास कंपी, त्याचं हृदय आणि मास म्हणजे पूर्ण हृदय कसं झालं? कंपित झालं. काय की आता आला हा भिकारी आलाय, किंवा आता माझं जे धन आहे, माझे मालपुवे आता हा मागणार. तर तो काय म्हणतो? एव रूपान एवं भयेन इमं ठानं आगतो अयंच आगत्वा वातपानद्वारे ठितो ती गहेतब्ब गहनं अपस्संतो अग्गिमी पक्षित लोणसत्करावीय दोषेन तटतटायंतो एवं महा. तो कसा तटतटीत झाला, कसा तणतण करत आहे तो, ज्याप्रमाणे पक्षित लोण सत्करा म्हणजे अगिमी, आगीमध्ये जसं लोण म्हणजे मीठ आपण जर टाकलं किंवा सखरा म्हणजे साखर जर टाकली तर जसा तडतड आवाज येतो, ही उपमा दिलेली आहे त्याच्या रागाला. वीय दोषेनं, इतका द्वेषाने तो तणतणत आहे. आणि मग म्हणता समनं आकाशे ठत्वा तं खील अभिसती आकाशे अपदे पदं दसेत्वा चंकणोपती चंकमंतोपी नेवंग लभिसती. म्हणजे तू नुसताच आता आकाशात उभा आहेस तरी तुला काही भेटणार नाही. आणि आता तू पदं दसेत्वा चंकमन जरी केलं तिथे तरी पण तुला इथे जर तू आसपास जरी भटकलास, फिरलास तरी तुला काही मिळणार नाही. नेवंग लभिसती असं डायरेक्टली अत्यंत म्हणजे तिरस्काराने, दोषाने, द्वेषाने तो श्रेष्ठी त्या मोगलांना म्हणतो. मग
थेरो तस्मीएव ठामे अपरंपारं चंकमी, पण थेर तिथे चंक्रमान करत राहतात. मग सेठी म्हणतो की चंक म्हणतो की लभिसती आकाशे पल्लकेन निसदोंपी न लभिसेवा, तू चंक्रमण केलं तर काहीच लाभ होणार नाही. जर तू त्या ठिकाणी पल्लंकेनं म्हणजे मांडी घालून जरी तू त्या तरंग तू बसलास तरी तुला काही मिळणार नाही. मग थेरो पलंकंग आभुजित्वा, मग तू मांडी घालून थेर बसतात त्या ठिकाणी आभुजित्वा म्हणजे जेवणासाठी. मग तरी सुद्धा मग अथन्नंग निसिनो की लभिसती, तू असा बसला तरी काही तुला लाभ होणार नाही. आगंत्वा पातपान उम्मारे ठितोपी न लभिसती, मग तो म्हणतो की आतमध्ये येऊन तू वातपान उम्मारे म्हणजे खिडकीवर येऊन जरी बसलास तू तरी सुद्धा तुला काही मिळणार नाही. मग थेर काय करतात, मग अत थेरो उम्मारे 88, मग त्या खिडकीच्या उंबरठ्यावरती थेर येऊन बसतात आणि मग तिथे झाल्यानंतर सुद्धा तो म्हणतो की मी काही तुला काही देणार नाही, तुला काही लाभ होणार नाही. मग तिथे थेर काय करतात, धुम्मायंतोपी न सेवाती आह, मग तो म्हणतात की तू नुसताच बसून तर नाहीच मिळणार, तू धूर जरी निर्माण केलास, आम्हाला त्रास जरी दिलास तरी पण तुला काही लाभ होणार नाही. मग थेरो धुमई, मग थेर काय करतात, तिथे धूर उत्पन्न करतात. मग सकल पासादो एक धुमो अहोसी, पूर्ण प्रासादामध्ये तो धूर उत्पन्न होतो आणि सेट्टीनो अख्खीनं सुचियो विज्जन कालो विय जातो, म्हणजे पूर्ण त्यांच्या डोळ्यामध्ये जसा सुया टोचल्यासारखा तो धूर त्रास देतो. मग गे हज्जान भयेन नंग पज्जलंतोपी न लभिसती, ते म्हणतात की इतका जरी तू धूर आग जरी लावली, आग होईल इतका धूर जरी केला तरी मी तुला काही देणार नाही. अवत्वा चिंतेसी, मग पुढे काय होतं की अयं समनो सुठ्ठू लग्गो अलद्धा न गमिसती एकम एकम अस्य पुवंग दापे सामी, मग तो जो श्रेष्ठी आहे तो कंटाळून जातो, त्रासून जातो आणि म्हणतो की असं कर, याची पीडा आपण टाळायला पाहिजे, याची कटकट जाऊ दे, म्हणून काय म्हणतो की एकम अस्य पुव, असा छोटासा एक पुवा बनवून दापेसामी याला देऊन टाकू आणि याला इथून पिटाळून लावू किंवा याला टाळू आपण इथून. मग तो असं म्हणून मग त्या भार्येला म्हणतो, पत्नीला म्हणतो, बद्दे एकं खुद्दक पुवंग पचित्वा समनस्व दत्वा उयोजयी, उयोजयी म्हणजे हाकलून देऊ, याला छोटासा खुद्दक पुवा देऊ, त्याला तू पचित्वा म्हणजे पक्क बनवून शिजवून त्याला देऊन टाकू. मग साथ होकम येवंग पिठ्ठं कपलपातीय पक्कीपी, ही आपल्याला अठ्ठकथा झाली आहे धम्मपद, जेव्हा आपण शिकलो ना, आपल्याला आठवत असेल तर मला वाटते खूप सुंदर कथा आहे. आणि आता थोडस फास्टच घेतोय मी, कारण तुम्हाला माहिती आहे मूळ स्टोरी पुढे आहे अजून. तर ती जी त्याची पत्नी आहे ना, ती काय करते की छोटस पीठ घेते चमच्यामध्ये आणि त्याचा पोहा बनवते. तर तो कसा होतो, महापुवा होतो, मोठाचा मोठा पुवा तयार होतो. कारण इकडे जे थेर आहेत ना, हे त्यांचा इद्धी बल वापरत आहेत. तर मग सकल पाती पुरेत्वा उद्धमासो 88, मग तो इतका होतो की पूर्ण त्या याच्यामध्ये त्या भांड्यामध्ये ओव्हरफ्लो होतो, अतिरिक्त होतो. मग काय होतं, सेटिंग तंग दिसवा, मग सेट्टीला लक्षात येतं, बहुतया पिठ्ठ गाहितंग भविष्यती, तू जास्त पीठ घेऊन राहिलीस म्हणून तेवढे मोठे मोठे पोहे तयार होत आहेत. मग तुम स्वयं एवं दब्बिक कणेन थोक तरंग पिठ्ठ गयत्वा पक्की पी पुओ परी पुरी, मग पुवतो महंतरो जातो. मग त्या पत्नीला सांगतो की अजून कमी घे. मग जितकं कमी घेते ती पुवा बनवायला तेवढा तो जास्त महंतर जातो, मोठा मोठा पुवा तयार होतो. मग एवं यंग यंग पचती सो सो महंत महांतो न होती, मग एक एक ती छोटा छोटा पुवा बनवते, ते मोठे मोठे होतात. सो निब्बिनो भारी अंग आह, मग शेवटी ती भारिया ती पत्नी म्हणते, भरी यंग आह म्हणजे बरियेला म्हणतो, भद्दे इमस एकंग पुवंग देई, असं कर, आता झाले तर झाले मोठे, एक पुवा देऊन टाक, जा मोठा असो की लहान असो. म्हणून ते एक पुवा देऊन द्यायचा ठरवतं. मग तसा पक्षी तो एकंग पुवंग गणतिला सब्बे सब्बे एका बद्धा अल्लियन्सू, मग एक पुवा उचलायला जाते तर सगळेच्या सगळे एकमेकाला चिकटतात.
म्हणजे एक पुवा त्यांना काढताच येत नाही. मग सेठीला ती म्हणते, स्वामी सगळे पुवा एकतो लग्गा, सगळे पुवे एकमेकाला चिकटले आहेत, विसून का तू नक सकतो मी, त्यांना मी वेगळे वेगळे करू शकत नाही. अहंकारी स्वामी तो म्हणतो की राहू दे, तुला नाही जमत ना, मी करतो. मग तो काय करतो, श्रेष्ठी वेगवेगळ्या एक पुवा काढायचा प्रयत्न करतो, पण सो पिका तू ना सक्की, त्याला सुद्धा वेगळे वेगळे करता येत नाही. मग उभोजना कोटियन गाहेत्वा कंडनतापी वियोजंतू नासक्की सोयव. मग वियोजनता म्हणजे खूप कष्टाने त्या प्रयत्न करतात एक एक पुवा काढायला, पण ते काही निघत नाही. तिकडे महामोगलांथेर आहेतच. अथस पुवे ही सद्दी वायमंत सेव शरीर तो सेदा मंचिसू पिपासाचं पच्चिजी. आता काय झालंय की त्यात तो शरीराने घामाघूम झालेला आहे की ते पुवे वेगळे करण्यामध्ये, आणि त्याची पिपासा, त्याची जी भूक आहे ती सुद्धा आता मावळली आहे. कारण त्याला ते पुवे एकत्र म्हणजे असे सेपरेट करता येत नाही, आणि त्या मोगलांथेरांना देऊन त्याला तिथून पिटाळून लावता येत नाही. तर मग काय होतं की ततीय ततो भारिया आह. मग तो भारियाला म्हणतो, भद्दे न पुवेई अथो पच्चिया सद्दी एव इमेस भिक्खू स देही. असं कर, ते हे सगळं त्या भिक्खूला देऊन टाक, एक काही ठेवायची गरज नाही. त्या सगळ्याची थप्पी आहे ही पोह्यांची, हे आपण या भिक्खूला देऊन टाकू. तर सापच्ची आदाय थेरंग उपसंकितमा सभे पुवे थेरस अदासी. म्हणजे सगळ्या पुव्यांचा जो ढीग आहे ते थेरांना देऊन टाकते. आणि मग आता थेरांनी ते स्वीकारलेलं आहे, पण अजून खाल्लेला नाही आहे, कारण त्यांना ते पुवे कुठे न्यायचे आहेत, तिकडे न्यायचे आहेत, शास्त्याकडे न्यायचे आहेत. परंतु हे जे दान आहे, ह्या दानाच्या बाबतीमध्ये त्या कपलला, त्या श्रेष्ठीला, कंजूस कपलला, त्याला धम्म द्यायचा आहे. तर फेरो उभिन्नंपी धम्म देसेसी. मग त्या दोघांना धम्म देतात थेर मुगलान. आणि तीन रत्नानं गुणे कथेसी, 3 रत्नाचं गुण गातात, गुण एक्सप्लेन करतात. आणि अथि इष्ट हे समजावून सांगतात की ह्या दानाचं महत्व कसं आहे, आणि दानाच्या ह्या 3 रत्नांच्या क्वालिटीज कसं आहे, आणि या दानामुळे तुमची आसक्ती कशी दूर होईल हे तेव्हा समजून सांगतात. आणि जेव्हा त्यांना लक्षात येतं की ह्या दानामुळे, जे दान देतो आहे म्हणजेच आपली आसक्ती तोडून त्याच्या विरुद्ध काम करतो आहे. दान देणं म्हणजे काय, आपली आसक्ती तोडणं. हे समजावून सांगितल्यानंतर दानादीनं फलं गगनतरे पूर्णचंद्र विय तसेसी. त्या धम्मदेशनेने जणू काही पूर्णचंद्र उगवला आहे आकाशामध्ये. इतका सुंदर विलोभनीय त्यांच्या मनामध्ये ते प्रकाश पडतो, किंवा ते आनंदित होतात, प्रफुल्लित होतात. आणि त्या ठिकाणी त्यांना कळायला लागतो. आणि पुढे काय होतं की तो धम्म कळल्यावर तंग सुतवा प्रसन्न चित्तोसेती. आता या ठिकाणी प्रसन्न चित्त हा सगळ्यात महत्वाचा भाग आलेला आहे, की ह्या चित्तात हा धम्म श्रवण करून तो जो कंजूस श्रेष्ठी कसा झाला आहे, प्रसन्न चित्तामध्ये परिवर्तित झालेला आहे. आणि मग म्हणतो, भन्ते आगंत्वा इमस्मी पल्लके निषिदित्वा पुवे परिभुंजता. तो की भन्ते, आता तुम्ही चांगले व्यवस्थित बसा आणि हे सगळे मालपुवे जे आहेत ना, परिभुंजता, तुम्ही छानपैकी जेवण करा. तर आता पूर्ण परिवर्तित झालेला आहे तो श्रेष्ठी. तर थेरो म्हणतात, मुघलांथेर म्हणतात, महासेठी सम्मा संबुद्धो पोहे खादी स्वामीती पचई भिक्खू सत्यई सद्दी आरेक्य मिसुन्नो तुमाकं रुचिया सत्ती भसेती भार्य पुवे ते खिरादीनं गणापेतं सत्तू संतिक गमेसामा. मगाशी जे सांगितलेलं ते त्यांना तसंच कथन करतात. आणि हे सगळे पुहे घेऊन, आणि तुम्ही सुद्धा माझ्यासोबत, आपण सोबत जाऊया, गमिसामा जाणार आहोत. तर मग तो श्रेष्ठी म्हणतो, कह पण बनते, कुठे जायचं आहे, एथरे सत्ता कुठे आहेत. मग तो सांगतो की तो 45 योजन मस्तके जेतवन विहारामध्ये शास्ता आहेत. तर त्या ठिकाणी भन्ते कालं अनतिक कमित्वा एतक अध्यानं कथं गमिष्यामि ती. म्हणजे इतकं मोठं अंतर पार करून आपण कसं काय जाणार आहोत इतक्या कमी वेळामध्ये.
मग तो म्हणतो की महासेठी तुमाकं रुचिया सती अहं वो अत्तनो इद्दिबलेन नेसामी. मी तुम्हाला, तुम्ही काही काळजी करू नका, मी तुम्हाला बरोबर इद्दिबलाने तिथे घेऊन जाईल. तुमाकं पासादे सोपान सिसं अत्तनो ठाणेव भविष्यति सोपान पर्युसानं पंजेतवनं द्वारकुट्टके भविष्यति उपरी पासादा हेट्टा पासादा ओतरण कालत्तो ओ जेतवनं नेसामी. तुम्ही काय करा की ह्या पासादावर, ह्या ज्या तुम्ही आता जिथे आहात त्याच्या पायरीवरती, सोपान म्हणजे पायरी नाही का, त्याच्यावरती तुम्ही उभं राहायचं आहे आणि मग दुसरं पाऊल तुमचं त्या ठिकाणी पडणार आहे. अशा पद्धतीने मी तुम्हाला इद्दिबलाने त्या ठिकाणी घेऊन जाणार आहे. तर मग तो श्रेष्ठी म्हणतो की साधू बनते समपेटीची, मी आपण तसंच करायला मला काही प्रॉब्लेम नाही. त्यांनी सहमती दर्शवली. थेरो सोपान सिसन ततेव कत्वा सोपान पादंगुलं जेतवने द्वारकुट्टे होतू ती अधिकाती तथ एव अहोसी. मग अशा पद्धतीने ज्या ठिकाणी पाय ठेवायला सांगितला श्रेष्ठीला त्या ठिकाणी सोपानाच्या टोकावरती आणि तिथून मग डायरेक्ट जेतवन द्वार कोठ्ठके, ज्या ठिकाणी शास्ता आहेत त्या जेतवनाच्या द्वाराच्या जवळ, कोठ्ठके त्या जवळ, त्या ठिकाणी त्या वास्तवाच्या ठिकाणी त्या ठिकाणी ते आलेले आहेत. तर हे सगळं इद्दिबलाने होत आहे आणि सोबत त्यांनी सगळं खाद्य पण आणलेलं आहे, जे पंच पक्वान त्यांनी बनवलेला होता, जे मालपुवे आणि मधुफाणीत सखर ते सगळे घेऊन आलेले आहेत. इथी थेरो संठीच सेट्टींच सेट्टी भारियांचं उपरी पासादा हेट्टा उतरण कालको खिप्पतरण जेतवनं सम्मापेसी. मग तिथूनच द्वारकुठ्ठकेला आले, गेटवर आले आणि मग तिथून जेतवनाच्या आतमध्ये आले आणि ते उभोपी सत्तारंग उपसंकमित्वा वंदित्वा कालं आरेचसू. मग त्या आता शास्त्राच्या जवळ आलेले आहेत ते आणि शास्त्राला वंदन करून एका ठिकाणी थांबलेले आहेत. मग आता शास्त्रा काय म्हणतात, सत्ता बत्तंग पविसित्वा पंचत्तर पय्यत्तवर बुद्ध शासने निषिधी सद्दी भिक्खू संघेनं. त्या ठिकाणी शास्त्रा आपल्या भिक्खू संघासोबत बसले होते आणि महासेठी बुद्ध प्रमुखस्स भिक्खू संघस्स दक्षिणोदकं अदासी. मग सेट्टी भारिया तथागतस पत्ते पुवे पतिट्टा पेसी. तर मग काय केलं महाश्रेष्ठीने दक्षिणोदक म्हणजे दक्षिणा देताना किंवा दान करताना उदक जे पाणी नाही का ते अदासी, ते पाणी द्यावं लागतं की मी दान करतोय, तर त्याला म्हणतात दक्षिणोदक. तर त्यांनी त्या श्रेष्ठीने काय केलं, पाणी दिलं आणि सेट्टी भारियाने काय केलं म्हणजे त्याच्या पत्नीने सगळ्यांना पुवे दिले, ते जे मालपुवे आहेत ते सगळ्यांना दिले. मग थत्था अत्तनो यापन मत्त गण्णी पंचसत्ता भिक्खू पेयी तथेव गणिसू सेठी खीर सप्पी मधु पाणित सखर आदीना ददमानो अगमासी. मग त्या ठिकाणी ह्या सगळे जे मालपुवे आणि खीर सप्पी मधु पाणित हे सगळे आधी देण्यासाठी ते भिक्खू संघ सुद्धा पुढे आला त्या ठिकाणी स्वीकारण्यासाठी. मग तत्ता पंच ही भिक्खू सतई सद्दी भक्त किचन निष्ठापेशी. आता हे सगळे जेवायला भोजन करायला बसले आहेत. महासेट्टी पी सद्दी भरियाय यावदत्तं खादी पुवानं पर्योसानामेवं न पय्यायती सकल विहारे भिक्खूनंच विघास आदानंच दिन्नेपी न पर्यंतो पय्यायती. म्हणजे सगळ्या 500 भिक्खूंचं भोजन होऊनही आणि त्या भिक्खू विहाराच्या आजूबाजूला सगळ्यांना ते भोजन, ते मालपुवे आणि त्याच्यासोबत ते स्वादिष्ट पदार्थ देऊन सुद्धा अजून शिल्लक राहिले होते. मग भन्ते पुवा परीक्षया न गंचती. मग ते म्हणतात की बनते अजूनही हे मालपुवे शिल्लकच आहेत. भगवतो आरेचेसू. भगवंताला म्हणाले तेनही जेतवन द्वार कुठे छडे याती. मग अजून जे पुवे शिल्लक आहेत तर मग त्याचं काय करतात, तर ते शास्त्र म्हणतात की जेतवनच्या द्वाराच्या बाहेर जिथे ते उतरले होते त्या ठिकाणी ते तुम्ही सोडून द्या. सगळेच जेवण झाल्यानंतर मग तिथे सोडून देतात. तर अथने द्वार कुठ्ठक अविदुरे पबार ठाणे चड्डी अंसू. मग त्या ठिकाणी ते सगळे पोहे आहेत ना तिथे ठेवून देतात नेऊन. अजंतनापी
तंग ठाणं कपल पूव पभारो तव पयायती. तर ते जेवढे पुवे तयार झालेत एकत्र त्यांनी गोळा केलेत सगळ्यांचं भोजन होऊन, तर त्या ठिकाणी पभारो म्हणजे त्या कपल त्याचा एक पर्वतात रूपांतर झालं आणि त्या पर्वताचं नाव असं पडलं की कप्पल पूव पभारो. तर असं त्या पय्यायती असं त्याचं नाव पडलं. महासेठी सद्दी भर्याय भगवंतं उपसंकमित्वा एकम मंदं 88. मग ते सगळे पुवे तिकडे ठेवून दिले बाहेर, मग त्याचा पर्वत तयार झाला. मग तो महासेठी शास्त्राकडे आला परत. मग भगवंता अनुमोदन नंग अकासी. मग भगवंतानी सगळ्यांचं अनुमोदन दिलं जेवण दिल्याबद्दल. अनुमोदना परियोसाने उभोपी सोता पलते पतिष्ठाय सत्थारं वंदित्वा द्वारकुट्टके सोपानं आरुह्य अत्तनो पासादेव पतिस्सहिंसू. म्हणजे ते तिथल्या तिथे शोतापंथी फल त्यांना प्राप्त झालं, कारण भगवानी त्यांच्या दानाला अनुमोदन दिलं, त्यांचं अप्रिशिएशन केलं, दानाचं महत्व सांगितलंच होतं ऑलरेडी मोगलांथेरांनी. तर हे सगळं धम्म ऐकल्यावरती ते शोतापत्ती फळ प्राप्त झाले आणि ज्या पद्धतीने ते त्या ठिकाणी आले होते श्रावस्तीला, त्याच पद्धतीने सत्थारंग वंदित्वा द्वारकोटे, मग तिथल्या द्वारकोठकेच्या पायरीवरती तिथे आरूढ होऊन मग इद्दीबलेनं मग जे महामोगलांथेर आहेत ते परत त्या ठिकाणी पोहोचवून देतात त्यांना, त्या श्रेष्ठीला त्यांच्या घरी. ततोपठ्ठाय महासेठी असित कोटी धनं बुद्ध शासनेवर विगरी. मग आता विकेरी म्हणजे त्याचं वितरण केलं, म्हणजे त्याच्याकडे 80 कोटी जे धन होतं, ज्याला तो माझं म्हणून असं सावरून ठेवत होता, ते सगळंच्या सगळं धन त्यांनी बुद्ध शासनामध्ये दान केलं. त्याचं योग्य पद्धतीने डिस्ट्रीब्युशन केलं विकेरी. तर ही झाली या श्रेष्ठीने दान केल्याबद्दलची कथा. तर पुन्हा दिवसे समासं बुद्धे सावित्तीय पिंडाय चरित्वा जेतवन्न आगमन दिक्कुनं सुगत ओवादं दत्वा गंधकुटी पविसित्वा पटिसल्लीने सायन्न समये धम्मसभाय सन्निपतिता. तर जेव्हा मग आता हा जो ही घटना झाल्यानंतर मग एक दिवस काय होतं, पुन्हा दिवस, ते पौर्णिमेचा दिवस होता आणि श्रावस्तीला जाऊन शास्त्रांनी चारिका करून ते जेतवनातून परत गंधकुटीकडे आले. तेव्हा जे भिक्खू आहे ते भिक्खू चर्चा करत असताना त्यांना दिसले. तर भिक्खू म्हणत होते, असं आहोतो महामोगलन थेरस अनुभाव अनुपहच्च सद्द अनुपहच्च भोगे मच्छर्य सेटी मुहूर्तनेव गमेत्वा निब्बिन सेवन कत्वा पुवे गहा पेत्वा जेतवना आणेत्वा सत्तू सम्मुखम कत्वा सोता पत्ती फले पतिट्टापेसी. एकच पूर्ण वाक्य आहे. अहो महानुभाव थेरो. हे जे महामोगलांथेर आहेत हे इतके महानुभाव आहे, इतके इद्धिवान आहेत, इतके शक्तिमान आहेत की त्यांनी काय केलं, शास्त्रांनी म्हटल्याप्रमाणे त्या श्रेष्ठीला आधी धम्मात प्रतिष्ठित केलं, त्याच्यामध्ये दानाची वृत्ती निर्माण केली आणि त्यानंतर त्या श्रेष्ठीला सोतापत्ती फल सुद्धा प्राप्त झाले. आणि अशा पद्धतीने थेराचे गुणकथन कथेत्वा निसिदंतु अशी चर्चा करत ते सगळे भिक्खू बसले होते. त्यावेळेस त्या ठिकाणी शास्ता येतात आणि शास्ता आगंत्वा काय नुत्त भिक्कवे एतरी कथाय सन्निसिन्ना. काय भिक्खूनो, काय चर्चा चालली आहे तुमची ती पुच्छित्वा. मग ते हे विचारल्यावर इमायनामा म्हणते आम्ही अशी चर्चा करत होतो. त्यावेळेस मग म्हणतात भिक्खू शास्ता म्हणतात भिक्खूंना, भिक्खूंनो कुलदमकेनं नामं भिक्खूनां कुले अविठेत्वा अखिलमेत्वा उपतो रेणु गहंतेन भमरेन विय उपसंकमित्वा बुद्ध गुणे जानापेतब्ब. तर हे कसं आहे भिक्खूंनो, की हा जो बुद्धाचा जो संघ आहे, श्रावक संघ आहे, तो कसा आहे की पुष्पावर जे पुष्पामध्ये किंवा फुलांमध्ये जो गंध रस आहे किंवा रस ज्याला म्हणतो, तो फक्त तेवढाच घेतो. आणि ज्याप्रमाणे भुंगा काय करतो, भ्रमरेन विय उपसंक्रमित्वा, भ्रमर काय करतो, फक्त त्याच्यातला जो रस आहे
जो फ्रॅग्रन्सला किंवा याला डिस्टर्ब न करता तेवढा पुरताच घेतो आणि निघून जातो. त्याप्रमाणेच बुद्धाचा जो जे शासक आहे आणि बुद्ध आहेत आणि बुद्धांचा संघ आहे, तेवढीच आजीविकेला लागतं तेवढंच अन्न तो घेतो आणि त्या हे बुद्धाचे गुण आहेत हे तुम्ही लक्षात घ्या. तो तुमच्या ज्या संपत्तीला बिलकुल हात लावत नाही, तुमच्या म्हणजे लोकांच्या संपत्तीला हात लावत नाही, फक्त त्यातला काही थोडासा भाग घेतो आणि कुठल्याही पद्धतीने तुमच्या संपत्तीचे नुकसान करत नाही, असं बुद्ध त्या भिक्खूंना सांगत आहेत. तर मग ती धम्मपदाची गाथा म्हणतात. धम्मपद क्रमांक 49 आपण याचा अभ्यास केलेला आहे. यथापि बमरो गुप्फम वनगंधमं हेतये फलेती रसम आदाय एवं गामे मुनिचरे. भिक्खूंनो, ज्याप्रमाणे जो भ्रमर आहे तो पुष्पाचं काय करतो, वनगंध म्हणजे त्याचा वर्ण किंवा गंध याला धक्का न लावता फलेती रसम आदाय थोडासा रस त्याच्यातला घेऊन स्वतःचं पालन पोषण करतो. आणि त्याच प्रकारे हा जो मुनी आहे, हा जो भिक्खू संघ आहे किंवा मुनी म्हणजे भिक्खू शास्त्राचा जो श्रावक आहे तो काय करतो, याच पद्धतीची आपली जीविका करतो, असं या ठिकाणी बुद्धांनी ही गाथा म्हटलेली आहे. तर ही गाथा म्हटल्यानंतर इमं गाथा धम्मपदे गाथं वत्वा, ही धम्मपदाची गाथा म्हटल्यानंतर उत्तरेपी थेरस्स गुणं पकासेंतु. लवकर घ्यावं लागेल आपल्याला, भरपूर वेळ झालेला आहे. ओके, थोडं फास्ट घेतो मी. इमं धम्मपदे गाथं वत्वा उत्तरेपी थेरस्स गुणं पकासेंतु. तर मग त्यावेळेस सगळे जे भिक्खू आहेत त्यांचं ते बुद्धांचं म्हणणं ऐकून घेतात. ती गाथा ऐकल्यानंतर मग बुद्ध त्याच्या पुढे सांगतात की मोगलांथेरांबद्दल सांगतात. न भिक्कवे इदानेवं मोगलानं मच्छर्यसेती दमितो पुब्बेती तं दमेत्वा कम्म फल संबंध दानापेसी एवा ती वत्वा अतितं आहारी. भिक्खूंनो, आताच महामोगलांथेरांनी त्याची जी आसक्ती आहे, जो तो अत्यंत जो कंजूस आहे, त्या कंजूसपणाचं दमन आताच नाही केलं, त्यांनी पूर्वी सुद्धा असं कुशल कम्म इतकं महत्वाचं काम त्या व्यक्तीला दानामध्ये आणण्याचं काम पूर्वी पण केलेलं आहे. तर आता अतिथे वाराणसी नगरी, आता हे अतीत कथा सांगत आहेत बुद्ध की जे मुघलांथेर पूर्वी कसं त्यांनी कंजूस श्रेष्ठीला धम्मामध्ये प्रतिष्ठित केलं होतं किंवा त्याला दानाचं महत्व कसं सांगितलं होतं ते आता सांगत आहेत. तर मग अतिथे वाराणसी ब्रह्मतत्व कारण ते वाराणसी इल्लिसो नाम श्रेष्ठी अवसी. मग इल्लिस नावाचा त्यावेळेचा अतीत काळामधला जो श्रेष्ठी आहे तो वाराणसीतल्या ब्रह्मदेशात राहणारा, त्याच्याकडे सुद्धा 80 कोटी धन होतं. आणि तो कसा होतो, खंजो कोणी विषम विषम अख्खी मंडलो, त्याचे दोन्ही डोळे तिळे होते. आणि त्या मगाशी जी गाथा म्हटली, खंजो आणि कोणी, हातानी तोकडा, पायानी तोकडा आणि डोळ्यांनी चकणा. त्याला ऍक्च्युली चकणा हाच शब्द आहे, कारण त्याचे दोन्ही डोळे विषम आहेत. असद्दो, त्याला काही श्रद्धा नव्हती, अप्रसन्न, नेहमी प्रसन्न कधीच नाही राहायचा, आणि मच्छरी म्हणजे कंजूस. तर अशा पद्धतीचा जो व्यक्ती होता तो ना स्वतः खायचा आणि ना दुसऱ्याला द्यायचा. आणि परत तीच कथा सांगतात की ज्याप्रमाणे राक्षस ने राखलेलं जे तळ आहे त्याच्या पाण्याचा कोणालाच उपयोग होत नाहीये, तशा पद्धतीचं त्याचा बिहेवियर होता. आणि अशा पद्धतीने त्याने काय केलं होतं की त्या असा जो कंजूस श्रेष्ठी आहे तर त्याच्याकडे जे धन होतं या इल्लिसाकडे, तर ते काय केलं की त्याच्या पूर्वजांनी ठेवलेलं धन, त्याचे पूर्वज दानशूर होते, त्याचे वडील दानशूर होते, पण त्यांनी काय केलं की वडील मरण पावल्यानंतर मग ती कुलवंश नासेत्वा, त्यांनी कुळाचं जे ट्रॅडिशन होतं दानाचं त्याचा नाश केला आणि दान साल झापेत्वा, ती दान करण्याची जी शाळा होती ती काय केली, ती जाळून टाकली आणि याचके पोथेत्वा निखडित्वा धनमेवं संठापेसी. त्यांनी काय केलं, ते दान जे घ्यायला येणारे याचक आहेत त्यांना हाकलून द्यायचा तो, आणि दानशाळेचं जे दानाची प्रथा पूर्णपणे त्यांनी बदलवून टाकली आणि अत्यंत कंजूसपणे तो जीवन जगत होता. मग सो एक दिवस गत्वा
ततनुघर आगंचतो एकं मग्ग किलंतं जनपदुस एक सुरावारक आदाय पिठ्ठके निषेधित्व. तर होतं काय की हा जो इलिस नावाचा कंजूस व्यक्ती आहे तो राजाकडे जात असताना राजाकडे जाऊन वंदन करून आल्यानंतर येताना रस्त्यावरती त्याला एक सुरावारक म्हणजे दारू पिणारा व्यक्ती आहे तो बसून अंबिल सुराय कोसकम पुरेत्वा पुती मच्छकेन म्हणजे एकदम घाणेरडी खराब झालेली तळलेली मच्छी त्याला तोंडी लावत लावत दारू पीत बसला होता. तर तो असा दारू पीत दिसलेला जो व्यक्ती आहे तो ते पाहून याला सुद्धा तशी दारू प्यायची इच्छा उत्पन्न झाली. परंतु तो विचार करतो की सचा अहं सुरंग पिविसामी मय पिवंते बहु पिवित कामा भविसंती. म्हणजे आता त्याला तेच टेंडन्सी की मी जर मला जर दारू प्यायची आहे तर मला ते पाहता इतर लोक पाहतील दारू पिताना आणि मला त्यांनाही द्यावं लागेल. तर मग माझा धन परिखय होईल. म्हणजे सेम स्टोरी आहे की कोणाला न बघता कोणाला न दिसता मी माझी जी इच्छा आहे दारू पिण्याची ती पूर्ण करायचा त्याचा विचार होता. आणि त्या विचारामध्येच तो पुढे राहत होता की मग तो म्हटला की आता मी काय करू, मला तर दारू प्यायची आहे पण हे मला दिसलं नाही पाहिजे मी कोणाला, नाहीतर माझा धनाचा लॉस होईल. तर मग त्याची पत्नी विचारते त्याला किंग सामी अफासुकंग. मग तोच प्रश्न विचारते की तुम्ही इतके नाराज का आहात. मग तो सांगतो की असं असं झालेलं आहे आणि मला दारू प्यायची इच्छा आहे पण ती मी कशी पिऊ म्हणून एकटा. मग ती मग त्याच्यावरती सोल्युशन देते की मग तेच सोल्युशन देते की असं करा तुम्ही पूर्ण गावाला नाही, घरच्यांना नाही, आपल्या कुटुंबाला नाही, स्वतःपुरतीच मी तुम्हाला दारू बनवून देते. तर त्यावेळेस त्याच्यावरून आपल्याला दिसतं की त्यावेळेस घरी सुद्धा ही जी सुरा जी आहे ती दारू बनवण्याची प्रक्रिया लोक करायचे हे याच्यावरून दिसतंय. यापूर्वी पण आपण 1-2 नाटकथामध्ये हे बघितलं होतं की त्या तशी ती जी प्रोसेस आहे ती सगळ्यांना अवगत होती आणि दारूचे दुर्गुण सुद्धा अवगत होते हे आपल्याला दिसतं. तर आपण मुद्द्यावर येऊ. तर मग ती काय करते की त्याच्यापुरती दारू बनवते त्याची पत्नी. आणि मासकं मत्तं दत्वा अंतरा पण तो सुरावारक आहारा पेत्वा चेटकेन दहा पेत्वा नगरा निक्कमं दिरात्यर गंत्वा मा मग्ग समीपे एकं गुंबं पविसित्वा सुरावारक ठपात्वेत्वा गच्छत्वं दुरे निसिदा पेत्वा कोसकं पुरेत्वा सुरंग पातू आरब्भी. तर त्याने काय केलं, त्याचा एक हेल्पर घेतला सोबत. त्याच्या मिसेसनी त्याला जी मदिरा बनवून दिलेली आहे ती एका भांड्यामध्ये भरली आणि त्याचा जो असिस्टंट आहे हेल्परला त्यांनी किती पैसे दिले, मासकं म्हणजे ढेला ज्याला म्हणतो खडकू, एक खडको देऊन त्याला सोबत यायला सांगितलं. आणि आता मी लपून दारू पिणार म्हणून तो कुठे गेला, गुंबंग पविसित्वा एका खूप लांब जाऊन एका झाडाच्या मागे लपून तिथे बसला आणि तिथे सुराचं भांड ठेवायला. आणि मग त्याला काय म्हणतो त्याच्या सोबत्याला त्याच्या नोकराला गच्छत्वं, आता तू जा इथून आणि चेटकं दुरे निषेधा पेत्वा कोसकं पुरेत्वा. आणि मग एकटाच लपून आता तो मदिरा प्राशन करायला लागला. असा हा इल्लिस. आता ह्या इलिसची गोष्ट इथे आता थोडीशी गमतीशीर आहे आणि तो कसा प्रतिष्ठित होतो दानामध्ये फार मजेशीर आहे. तर मग पितापनस दानादीन पुयान करतत्ता देवलोके सक्को हुत्वा निबत्ती. म्हणजे जो त्याचा पिता होता, जो दानशूर होता, तो त्या दानाच्या बलाने देवलोके सक्को हुत्वा म्हणजे तो शक्र म्हणून त्याचा जन्मला होता. ठीक आहे. तर तो त्याच्या मनात येतं की मी इकडे आल्यानंतर किंवा माझं मृत्यू झाल्यानंतर माझा मुलगा जो इल्लिस आहे तो माझा वारसा चालवतो की नाही हे त्याला बघायचं होतं, दानाचा वारसा. तर त्यावेळेस सो तस्मिखने पवतितं नुको मे दान उदावनो म्हणतो की मी काय बघायला पाहिजे की तो खरंच दान करतोय का. आवज्यंतो तस्स अपवंती यत्वा पुत्तस्स कुलवंतस्स नासेत्वा दान साधयत झापेत्वा याचके निक्कडित्वा मच्छरीय भावे पतित्ताय. मग त्याच्या लक्षात येतं की याने आपली दानशाळा जाळून टाकलेली आहे,
त्या सगळ्या जे याचक होते दान घ्यायला येणारे सगळ्यांना हाकलून दिलेला आहे. आणि याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये मच्छरीय भाव, आसक्तीचा भाव, कंजूसीचा भाव त्याच्यामध्ये तो प्रतिष्ठित झालेला आहे. मग याला आपण धडा शिकवला पाहिजे, हे दानाची भावना त्याच्यात निर्माण केली पाहिजे, हे तो ठरवतो. अय्यस दातपम भविष्यती, त्याला आता मी धडा शिकवणारच. भयेनं गुंबंग पविसित सुरंग पिवन भावंच दिसवा गच्छामी न संको भेदेत्वा दमेत्वा कम्म फल संबंध जानापित्वा दानं दापित्वा देवलोके निबंत आरहं करोमी. तर मी काय करतो, आता हा तर इथे बसलेला आहे, तो सुरापीत आहे, दारू पित आहे, आणि मी काय करतो आता त्याचं रूप घेऊन आता पुढचं काम ते करणार आहे. हा जो शक्कोदेव राजा आहे, जो त्याचा वडील होता, आता तो पुढे काय करतो बघा. तर मनुष्य पतंग ओतरित्वा, आता हा शक्कदेव आहे ना, आता मनुष्य पतंग ओतरित्वा इलिस सेटीना सदिसं खंजम कुणी विषम चक्षु मंडलं अत्तभाव निमतित्वा वाराणसी नगरं पविसित्वा रय्यो निवेशनद्वारे थटवा अत्तनो आगत भाव आरोचापेत्वा. तर मग तो काय करतो की बिलकुल इल्लिस जो जसा दिसत होता, हात खुजे पाय खुजे, एक्झॅक्टली त्याचा डुप्लिकेट, जे आपण गाथा बघितलेली आहे ना, दोन लोकांचे दोन सारखे दिसणारे, तर हा जो सखोदेव राजा हा दुसरा व्यक्ती आहे, त्याचं रूप घेतलेला इल्लिसचा. आणि तो जातो कुठे, राजाकडे. राजानं वंदित्वा 88, तो राजाकडे गेला आणि राजा म्हणतो की महासेठी अवलाय अगोतसी. त्याला म्हणतो की महासेठी, आता त्याला माहिती नाही की हा खरा आहे की खोटा आहे, तर तो ओळखतो की हा इल्लिस श्रेष्ठी आहे, आता कसा काय आलास तू. मग त्यावरती तो म्हणतो की आम आगतो मी देव म्हणजे राजा, घरे मे असी ते कोटी मत्तंग धनं अत्थी त देव आहारा पेतवा अत्तनो भांडागार पुरा पेतू. तो म्हणतो की माझ्या घरी जे 80 कोटी धन आहे ते आहे, ते तुम्ही घेऊन टाका आणि त्याचा उपयोग काय करा, तुमच्या भंडारागारामध्ये ठेवून घ्या, कारण तुम्हाला त्याची आवश्यकता राहणार आहे राज्य चालवण्यासाठी. तर तो अचंबित होता, तो राजा अचंबित होता. अलंग महासेठी तव धन तो अम्माकं गेहे, बहुतर धन, माझ्याकडे भरपूर धन आहे, तू कसं काय देतोयस मला तुझ्या धनाची आवश्यकता नाही आहे. तर मग तो म्हणतो की सचे देवं तुम्हाकं कम्म नथी यथारुची या धनं गहेत्वा दानं दम्मी. मग मी असं करतो, तुम्हाला धन नाही पाहिजे ना, काही हरकत नाही, मग मी यथारुची म्हणजे माझ्या इच्छेप्रमाणे मी सगळ्यांना हे माझ्याकडचं 80 कोटी दान आहे हे सगळ्यांना देऊन टाकतो. मग तो राजा म्हणतो दे ही महासेठी, देऊन टाक, तुझं धन आहे ते. तर सो साधू देवा, तो म्हणतो की साधू देवा, अच्छा ठीक आहे राजा, थँक्यू राजा. राजानं वंदित्वा, मग राजाला वंदन करतो. निखमित्वा एलिस सेटीना गहे आगमासी सब्बे उपट्टाक मनुष्य परिवारेसु एकोपी नायं इल्लिसो ते जाने संमतो नाम नथी. आता जो खरा इल्लिस आहे तो तिकडे दारू पित आहे, आणि हा जो सक्कोदेव राजा आहे, हा पहिले सक्का देव राजा हा इकडे आलेला आहे. आणि आता तो राजाच्या परवानगीने सांगितलं आहे की आता मी स्वतःच्या घरी चाललाय, काय कशासाठी, दान देण्यासाठी. आणि घरच्या लोकांना वाटलं की आता हा आपला इल्लिस आलेला आहे, त्यांना माहिती नव्हतं की हा डुप्लिकेट इल्लिस आहे म्हणून. ठीक आहे. सो गहन पविसित्वा अंतो मारे ठत्वा द्वारिकं पकोसा पेत्वा. मग त्यांनी काय केलं, द्वारिक म्हणजे द्वारपाल नाही का, मग द्वारपालांना सांगितलं यो अय्यो मया समान रूप आगंत्वा ममेतं गेहं ती पविसिंतु आगच्छति तं पिठ्य पहारित्वा निहारेयाथा. बघा मी आता इथे आलेलो आहे, द्वारपालांना सांगतोय की माझ्यासारखा दिसणारा कोणी दुसरा आला तर त्याला सांगायचं की ऑलरेडी हे माझं घर आहे, आणि त्याला पिठ्य पहारित्वा, त्याच्या पाठीमध्ये एक रट्टा मारून त्याला हाकलून द्यायचं. ती वत्वा पासादंग आर्य महारहे आसने निसिदित्वा सेठी बार्य पकोसापेत्वा सीता कारंग दसेत्वा. मग तो आपल्या पत्नीला बोलवतो, म्हणजे त्या ओरिजिनल टेस्टीच्या पत्नीला बोलवतो आणि म्हणतो भद्दे दानंग देमा. पत्नीला म्हणतो की आपण आता दान देणार आहोत सगळ्यांना, चल आपण दान देऊया.
तर तत्संग उत्तंग वचनं कृत्वा सेट्टेवार्य तं पुत्तं पुत्त दितरोच दास कम्मकाराचं. मग ते सगळेजण आश्चर्यचकित होतात की हा एवढा कंजूस माणूस आणि आता काय म्हणतोय की दान देऊ आपण. तर मग एतकं कालं दानं दत्तू चित्तमेवं नथी, याचं चित्त तर आधी नव्हतं. अद्य पुनः सुरं पीडित्वा मुदू चित्त हुत्वा दातू कामो जातो भविष्यती. यांनी काय केली आहे, भरपूर दारू पिलेली आहे आणि याचं चित्त कसं झालंय, मृदू चित्त झालंय, म्हणजे मृदू झालंय, सॉफ्ट झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे याच्या मनामध्ये दातृत्वाची जी कामना आहे, धातू कामो, ती भविष्यती, ते उत्पन्न झाली असावी अशी वंदिंसू. त्यांनी काही त्याला ओळखलं नाही की हा खरा इल्लीस आहे की खोटा आहे. आणि त्या पद्धतीने मग आता हे सगळे त्याचं ऐकायला लागले आहेत. अथनंग सेट्टी वारिया, मग ती सेट्टी भारी आहे, पत्नी आहे. मग ती म्हणते की ठीक आहे, यथारुची देत सामी, मग तुम्हाला जशी इच्छा आहे तसं द्या तुम्ही. मग ते न भेरी वादकं पक्कुसा पेतवा सुवर्ण रजत मुत्तादी मणी मुत्त आदी हत्तिका एलिस सेटीस घरं गच्छन्तु. भेरी वादक म्हणजे ढोल वाजवून जो दवंडी देतो ना, त्याला भेरी वादक म्हणतात. भेरी म्हणजे ढोल. तर मग ती भारिया काय करते, त्याची पत्नी भेरी वादकाला बोलवते आणि सांगते की जाहीर करा की आमच्या घरचं जे सोनं, रजत, चांदी किंवा मणी, मोती, मुत्त म्हणजे मोती, हे सगळं दान देण्यासाठी इल्लीस सेठी तयार झालेला आहे आणि घरी पाठवून द्या सगळ्यांना. आणि सकल नगरे भेरी चारापेही, अशा पद्धतीची तो दवंडी देऊन टाका. तर साच तथा करेशी. मग तो जो भेरी वादक आहे तसं दवंडी पेटतो. महाजन पच्छी पश्चिबक्काती का आदीनी गेयद्वारे सन्निपती. पच्छी म्हणजे टोपले, पश्चिम म्हणजे पिशव्या. सगळे टोपले पिशव्या घेऊन चालले आता इल्लीसच्या घरी. आणि तिथे आल्यानंतर सन्निपती एकत्र गोळा झालेत. मग सक्को सत्त रतन पुरे गभे रात पेतवा तुम्हाकंदमी यावं या वधिकं इच्छेत्वा गहेत्वा गच्छता. म्हणजे आता ते म्हणतात, आता हा शक्र आहे तर तो इल्लीसचं रूप घेऊन आहे. तो म्हणतो की आता तो त्या गर्भात गेला, कुठल्या, जिथे त्याचं धन ठेवलेलं आहे, धान्य आणि जे मालमत्ता ठेवलेली आहे, त्या गर्भगृहात जाऊन म्हणतो की तुम्हाला जे पाहिजे यावदिच्छक, इतकी इच्छा असेल तितकं बिनधास्त घेऊन जा. महाजनो धन निहारित्वा महातले रासिकत्वा आबत भाजनानी पुरेत्वा गच्छती. जे काही त्यांनी भांडे आणले होते भाजनांनी, त्याच्या सगळ्या राशी करून त्या भरून आता पुरेत्वा गच्छती, आता हे लोक सगळे निघालेत घेऊन दान. अय्यतरो जनपद मनुसो एल्लिस सेटीनो गोणे तसेव रथे योजेत्वा सत्तही रतनेही पुरेत्वा नगरा निखमंग महामग्गं पटिपज्जित्वा तस्स गुंबस अविदुरेनं रथ पेसेंतो. आता तो तिकडे जो आपला कार्यक्रम करत आहे दारू पिण्याचा, तिथून ते चालले आहेत आणि ते काय म्हणत आहेत, वस सत्तं जीवं थामी इल्लिस सेट्टी तं निस्सायं इदानीयं याव जीव कम्म अकत्वा जीवितब्बं जातं तवेवं रथो तवेव गोणा तवेव गेहे सत्तरतनानी नेव न एव मातरा दिन्नानी तं न पितरा निस्साय लग्धानी सामी. हे इल्लिस सेट्टी, आता त्याला इल्लिस सेट्टी तिथे आहे माहिती नाही आहे त्या लोकांना, आणि ते लोक चालले आहेत त्याचा जय जयकार करत. ते म्हणतात की न म्हातारा ना पितरा, म्हणजे आमच्या आईवडिलांनी इतकं दिलं नाही धन. तर त्या इल्लिसांनी काय केलं, स्वतःचा रथ, स्वतःचा बैल, स्वतःचा घरातील असलेलं सत्तरत्न हे सगळं दिलं आहे. तर इतका तो दानशूर झालेला आहे. असे दानाचे गुण कथेन तो गच्छती, जात होते. आता मग याला काहीतरी कळलं की हे कसं काय भाऊ, मी तर इकडे आहे. तो सो सतं सद्दं सुत्वा भीत असितो चिंतेसी. त्याला आता काहीतरी घाबरला तो की हे लोक असं का म्हणत आहेत. अयंग ममंग नामंग गहेत्वा इदंची दंच वदती कंची नोखो मग धनंग या लोकस्य दिन्न. ह्या राजानी तर नाही ठरवलं की माझा धन देऊन टाकायला पाहिजे म्हणून, असं तर काही घडलं नाही ना. त्याच्याने तो
भीती त्याच्या मनामध्ये निर्माण झाली. ती गुंबा निखमित्वा, आता तो झुडपातून निघतो. गोणे तर रचेत संजानित्वा, मग त्यांनी तिथून निघालेले जे गोणे म्हणजे बैल आणि रथ संजानित्वा, तिथे जाऊन म्हणतो, अरे चेटकं मय गोना मय रथो ती वत्वा गोणे नासार उज्जय्य गण्णी, म्हणजे की हे माझं सगळं बैल आणि माझा रथ सगळं घेऊन कुठे चाललात तुम्ही? आता रज्जू म्हणजे त्याचे जे रथ चालवण्याचे जे रज्जू असतात ना, रथाला चालवण्याचे, ते हातात घेतले आणि त्या रथावर आरूढ होऊन म्हणतो, अरे दुट्ट चेतक इल्लस महासेट्टी सकल नगरं दानं देती त्वंकी ओसी. आता तो रथात बसलेला घेऊन जी संपत्ती घेऊन जाणारा म्हणतो, अरे तू दुष्ट माणसा, आम्हाला हे दान कोणी दिलेलं आहे? इल्लस सेट्टीनं दिलेलं आहे, इल्लिसाने दिलेलं आहे. आणि तू कोण होतोयस? त्वंकी ओसी, तुला काय करायचं आहे? तर ती पखंदित्वा असनी पतेंतो विय खंदे पहरित्वा रथ आदायं अगमासी. मग ज्याप्रमाणे असनी पातेंतो म्हणजे अश्नी म्हणजे जी उल्का असते ना, उल्कापात जेव्हा होतो म्हणजे आदळते उल्का, त्या वेगाने किंवा त्या जोराने त्याला ढकलून देतात. तो रथ नेणारा तो खरा अलिस्स जो असतो त्याला ढकलून देतात. तो पुन्हा कंप मानो, मग तो पुन्हा घाबरतो. मग आता कंप मानो, आता तो थरथर कापायला लागला रागाने. उठाय पुंसू पुंचित्वा वेगेनं गंतवा रथ गणी. तो पुन्हा उठतो आणि पुंसू पुच्छित्व, आता त्याला धूळ माती लागली कारण त्याला खाली ढकलून दिलेलं आहे. आणि वेगेनं गंतवा रथम गणी, तो परत रथाकडे जातो. कहपतिको रथा ओतरित्वा केसेसु गेहेत्वा उणामित्वा कप्पर पहारे कोटेत्वा गले गहेत्वा आगत मग्गामुख क्षिपित्वा पक्कामी. आता यांच्या मारामाऱ्या झाल्यात. लक्षात आलं असेल की केस एकमेकांचे ओढत आहेत, मारामारी होत आहे आणि अशा पद्धतीने त्यांचे जे तो क्लेम करतो आहे, तर या क्लेम मध्ये दोघांचा खूप मोठी झटापट होते आहे आणि एक झटापटीमध्ये तो खाली पडून निघाला, म्हणजे तिथे त्याला सोडून देण्यात आला. पक्का आम्ही निघाला तिथून, की या लोकांच्या नादी लागण्यात काही अर्थ नाही आहे असं म्हणून त्याला त्या नाईलाजाने त्या इलिसाला तिथे सोडून परत निघावं लागलं. पक्का आम्ही तो एतावतास सुरामधो छिज्जी, तर ह्या सगळ्या झटापटीमध्ये त्याची दारू पूर्ण उतरून गेली. सुरामधो सुरेचा जो मधाचा इफेक्ट होता तो नाहीसा झाला. छिज्जी सो कंप मानो वेगेन निवेसन द्वारं गत्वा धन आदाय गच्छन्ते महाजने दिसवा. तर तो आता आपल्या घराकडे निघाला धावत धावत. तर तिथे धन घेऊन निघालेले जे लोक आहेत ते सुद्धा चालूच होतं धन नेणं. अभो की नामे तंकिंग राजा ममंग धन विलोपोंती ती. हे जे जो धन आहे हे राजा माझ्या घरातून का बरं नेत असावा? राजाच्या आदेश असल्याशिवाय हे कोणी नेऊ शकत नाहीत असं त्याला वाटायला लागलं. तंग गत्वा गणाती गहित गहिता पहरित्वा पादम मुलेने एवं पातेंती, म्हणजे त्याचं म्हणजे पाय आपटत आपटत गहित गहित पहरित्वा म्हणजे इतकं आदळआपट करत करत तो घरपर्यंत पोहोचला. मग आता घरी तो वेदना पत्तो गेहन, इतक्या वेदना होत होत्या त्याला. मग तो घरी आला. मग घरी पविसितो आरब्बी, आता घरात प्रवेश करत आहे तो खरा इल्लीस, त्याची दारू पूर्ण उतरून गेलेली आहे. मग द्वारपाला म्हणतो त्याला, अरे दुष्ट गणपती कहा पोहोचते, कुठे चाललायस तू? माझ्या याने सांगून ठेवलेला आहे, कोणी माझ्यासारखा आला, माझ्या मालकाने सांगितलंय की दुसरा असा माझ्यासारखा येईल तर त्याला हाकलून द्यायचं. तर वंश पेसिकाई पोथेत्वा गिवाय गहेत्वा नियरिंसू, म्हणजे त्याच्या पाठीमध्ये रट्टा मारून गिवाय गहेत्वा त्याचा गळा पकडून त्याला तिथून काढून दिलं. तर आता काय करणार हा माणूस? तर तो थपेत्वा इदानी राजानं नथी मे अय्यो कोची पटीसरनो, मला त्याला वाटतं की आता मला राजाकडे गेल्याशिवाय दुसरीकडे काही थाराच नाही, तर मला घरच्याच लोकांनी हाकलून दिलेला आहे द्वारपालांनी. तर रयो संतिकन गणतो, आता तो राजाकडे गेलेला आहे कंप्लेंट घेऊन. देवंग म्हणजे राजा मम गेह तुम्ही विलोप होता ती का, म्हणजे राजा तुम्ही माझं घरामधली जी संपत्ती आहे ती घेऊन जायला सांगितलं का? मग तो राजा म्हणतो ना अंगसेटी विलोम मी. तर तो म्हणता की नाही राजा, मी तर नाही सांगितलं. राजा म्हणतो त्याला श्रेष्ठीला,
नाही, मी तर नाही सांगितलं. ननु त्वमेव आगंत्वा, तू आला नव्हतास का? की सचे तुम न गणत की अहं मम धन दानं दस्सामी. तूच तर म्हटलं होतंस की जर तुम्ही धन तुम्हाला जर नाही पाहिजे आहे तर मी लोकांना वाटून देईल. तर असा राजा म्हणतो त्याला, नगरे भेरी चरापेत्वा दान देती. तूच तर नगरामध्ये पूर्ण दवंडी पेटली होती दान देण्यासाठी. मग हा चक्रावून जातो. नांग देवं तुमाकं संतिक आगच्छामि. मी तर तुमच्याकडे कधीच आलो नाही. की तुम्ही मच्छरी भाव न जाणाता. मी किती कंजूस आहे तुम्हाला माहित नाही का? म्हणजे तिनक गेन तेल बोंदोपी न कसची दे मी. ज्या तृण गवताच्या टोकावर असे मावेल इतकं तेलाचा बिंदू सुद्धा मी कोणाला दिलेला नाहीये. आणि असा जो मी कंजूस आहे, मी असं कसं सांगेल की माझं सगळं देऊन टाका म्हणून. राजा सक्कं बक्कोसा पेसी त्वं दिन्नं जनानं विशेषं नेवग राजा जानाती न अमच्छा. मग मच्छर्य सेठी, मग किंग देवं अयन सेठी अहं सेठी. मग आता राजा काय करतो? सक्कं पक्कोसा पेसी. मग राजा म्हणतो की त्या घरी कोण आहे ते घेऊन या. चला की जे घरावर ज्यांनी ताबा मिळवलेला आहे त्याला बोलावते. आता हा जो खरा इल्लीस इथेच आहे राजाजवळ. मग त्याला बोलवलं जातं. मग भिन्न जनानं विशेषण नेवंग राजा जानाती. दोघे सारखेच दिसत आहेत. मग मच्छर्य सेठी जो म्हणतो, मग म्हणतो की मी खरा श्रेष्ठी आहे, हा खोटा आहे. मग जो खोटा असतो म्हणजे सक्कोदेव राजा म्हणतो की नाही, मयंक नन संजा नाम अति कोची कोतीतेच आहे. तर दोन कोणता खरा आहे आणि कोणता खोटा आहे हे काही मला सांगता येत नाही. मग कोण सांगेल तो की कोणता इल्लिसा आहे खरा आहे आणि कोणता नाही आहे? मग तो इल्लिस म्हणतो की भरिया मे देवा, माझी पत्नी सांगू शकेल की खरा कोण आहे इल्लिस. मग मग तिला बोलवतात. भरिया पक्का पेतवा. मग ती त्याची पत्नी तिथे आल्यानंतर केतरो ते स्वामी को, तुझा कुठला स्वामी आहे, कुठला पती आहे तुझा? मग ती म्हणते की अयंती सक्कर असे देव संतिके अटासी. जो शक्करदेव राजा असतो, जो इल्लिस बनलेला असतो, त्याच्याकडे जाऊन उभी राहते, हा माझा नवरा आहे. मग तिथे आली पंचायत. मग पुत्त धितरो दास कम्म करे तो पक्कोसा पेतवा पुच्चिंसू. मग त्यांचे मुलं बाळांना बोलवतात आणि दासांना बोलवतात, नोकर चाकरांना बोलवतात. मग सगळे काय म्हणतात की जो सक्क देव आहे तोच इल्लिस आहे, असं सगळ्यांचं म्हणणं पडते. तर याला कोणी ओळखतच नाही. पुन्हा सेठी चिंतेसी. आता त्याला चिंता पडली, अरे मीच खरा आहे, हाच मी घराचा मालक आहे आणि यांनी मला सगळ्यात वाळीत टाकलेला आहे आणि माझी सगळी संपत्ती लुटून नेलेली माझ्या डोळ्यासमोर मला दिसते आहे. मग असा वेळेस हा जो सेठी आहे हा चिंतेसी. मयंसिसे पिळकार्थी केसई पटिच्छन्ना तंखो पण कप्पको एवं जानाती तंग पक्कोसा पेसामी. तर माझ्या डोक्यामध्ये की नाही एक पिळका आहे, एक चामखीळ आहे. मयंसिसे पिळकार्थी, माझ्या डोक्यामध्ये एक चामखीळ आहे. त्याच्यावरून मला प्रूव्ह करता येईल की मीच खरा इल्लिस आहे. तर मग कोणाला बोलवायचं? तर मला न्हाव्याला बोलायचं. कप्पको म्हणजे न्हावी. त्याला माहिती आहे माझ्या डोक्यामध्ये ती चामखीळ आहे. पक्कोसा पेसा मी, मग त्याला बोलवा. मग त्या ठिकाणी तो न्हावी येतो. कप्पको मग देवं संजानाती तंग पक्कासा पेसा. बोलवा त्याला. तस्मी पण काले बोधिसत्व तसं कप्पको अहोसी. हा जो न्हावी असतो त्याला माहिती असतं त्याच्या डोक्यामध्ये चामखीळ आहे, तो असतो बोधिसत्व. राजा तंग पक्कोसा पेतवा इल्लिस सेठी जानासी. मग आता राजा त्याला म्हणतो त्या नाव्याला की यापैकी इल्लिस शेट्टी कोण आहे, तर चल तू ओळख. तर त्यावेळेस काय होतं की सीझन ओलोकेत्वा जाने सामी देवा. मी त्यांचं दोघांचंही डोकं बघून मी सांगतो की कोण खरा इल्लिस आहे. तर त्यावेळेस काय होतं की हा जो शक्कदेव राजा आहे हा स्वतःच्या डोक्यामध्ये ती चामखी तयार करतो. तस्मिकने सक्को सीसे पिळंकन बापेसे. मग आता आली परत पंचायत की आता जो बोधिसत्व असतो, जो न्हावी असतो, द्विनंपी सीसन ओलोकैन तो पिळका दिसवा. दोघांच्या डोक्यावर त्याच ठिकाणी तशीच चामखीळ आहे. महाराज द्विनंपी सीसे पिळका अथेव. दोघांच्या डोक्यावर तेच आहे. मग याच्यापैकी कोण इल्लिस आहे हे मी संजानिंतू न सक्को मी, मला हे सांगता येत नाही ना अहं. तर अशा पद्धतीने
मग आता ही गाथा जी आपण सुरुवातीला बघितली होती, हा बोधिसत्व म्हणतोय, हा जो बार्बर आहे, न्हावी आहे, तो सांगत आहे राजाला की उभो खंजा उभो कुणी, दोघे खुजे आहेत, दोघांचे हात तोकडे आहेत, आणि उभो मिसम चक्कुका, दोघांचे डोळे तिरके आहेत, उभीनं पिळका जाता, दोघांच्या डोक्यावरती कामखीळ आहे, आणि ना अहं पस्सामी इल्लिस, मला कोणता खरा इल्लिस आहे हे सांगता येणार नाही, असे बोधिसत्व सांगत आहेत. तर आता मी सांगितलं त्यातच एक्सप्लेनेशन आहे. आपली कथा संपत आलेली आहे. शेवटी जे एक्सप्लेनेशन असतं ते आहे, उभो म्हणजे ते दोघेही, खंजा म्हणजे कुंठपाता ज्याचे पाय छोटे आहेत, कुणी म्हणजे ज्यांचे हात छोटे आहेत, आणि विषम चक्षुका म्हणजे ज्यांचे डोळे विषम आहेत. तर हे सांगितल्यानंतर मग बोधिसत्वचं वचनं सुतवा, आता त्या नावा म्हणजे बोधिसत्व आहे, ते ऐकल्याबरोबर हा जो श्रेष्ठी आहे, खरा श्रेष्ठी, तो धनसोकेनं काय झाला, सती पच्युत पट्टा पेंतू, त्याची सती हरपली, शुद्ध हरपली, आणि तथे व पती, मग त्या ठिकाणी तो जमिनीवर पडला, चक्कर येऊन किंवा बेहोश होऊन पडला की अरे मी सगळंच हरवलेलं आहे आणि मलाच कोणी ओळखत नाही आहे, आणि हा भलताच व्यक्ती क्लेम करतो आहे. मग तस्मी खणे सक्को, मग आता हा जो शक्र देव आहे तो म्हणतो की ना अहं महाराज इल्लिसो सक्को साहमस्मी, मग सांगतो की खरा इल्लिस मी नाही आहे महाराज, राजाला सांगतो मी आहे शक्र. तेव्हा ती महतीया सकल लीला आकाशे असाय 88, मग तो आपल्या शक्र लीलांच्या आपल्या पॉवरच्या साह्याने आकाशामध्ये तो उभा राहतो, आणि मग इल्लिसस्य मुखं पुच्छित्वा उदकेन सिंची, मग जो बेशुद्ध पडलेला इल्लिस आहे तो श्रेष्ठी आहे, त्याच्या तोंडावर पाणी मारतात आणि मग त्याला उभं करून मग नंतर सांगतो की अथनं सक्को आह, मग त्या सक्कोला म्हणतं की इल्लिसं इदं दमंग ममंग संतक न तवंग अहंगी ते पिता त्वंग ममंग पुत्तो, मग तो शक्र सांगतो की हे इल्लिस, हे सगळं धन जे आहे ना हे तुझं नाही आहे, न तव, हे माझं धन आहे, ज्यावेळेस मी जिवंत होतो ते माझं धन आहे. अहंग ते पिता, मी तुझा पिता आहे आणि तू माझा पुत्र आहेस, हे शक्र त्याला सांगत आहे त्या इल्लिसला. अहंग दानादिनी पुय्यानी कत्वा सक्कंत पत्तो, मी एवढं दान केलेलं आहे की त्या दान कर्माने मला शक्र पद, शक्कदेव राजाचं जो जन्म आहे तो मिळालेला आहे. त्वं पनमे वंसं उपच्छिन्दित्वा अदानं शीलो हुत्वा मच्छरिये पतित्थाय दानसालायो झापेत्वा याचके निकडीत्वा धनमेवून संतापेसी, तू मात्र अशा पद्धतीने ह्या कंजूसपणामुळे आणि दानशाळा जाळली आणि दान देणं बंद केलं आहेस, असं त्याला त्याच्या निदर्शनास आणून देतो. न तंग नेवंग त्वंग परिभुंजसी न येत देसी रख रखस परिघत विय तिट्टती, म्हणजे हे तुझं दान आहे, हे तुझी माझी जी संपत्ती आहे तशी ती कशी होती, राक्षसाने राखलेल्या तळ्याप्रमाणे होती, ज्याचा कोणालाही काही उपयोग नव्हता. तर मग अशा पद्धतीने आता याच्या पुढे ते सांगतोय, शक्कदेव राजा डायरेक्ट ऑर्डरच देतो आहे, म्हणजे तंबीच देतोय त्याला, सचे मे दानशाला पाकतिका गंतवा दान दससी, म्हणजे तू पुन्हा दानशाळा उभार आणि इच्छेतं कुशलं, तू फक्त चांगलंच कुशल कर्म कर. नोचे दस्स मी, जर तू ते केलं नाही, हे मला जर दिसलं नाही तर मी हे सगळं संपत्ते धनं अंतर्धापित्वा, सगळं धन तुझं मी नष्ट, म्हणजे अंतर्धापित्वा म्हणजे मी अदृश्य करून इंद्रवदयेरनं ते सीसं छिंदित्वा, मी तुझं डोकं इंद्रवजिरेनं म्हणजे इंद्राच्या वज्राने तुझं डोकं उडवेन, आणि जीवित खय्यं पापे स्वामी, तुला म्हणजे तुला डायरेक्ट मृत्यूदंडाची शिक्षा देतो मी, इतकी कडक आदेश ते शक्र त्याला देतो. आणि मग इल्लिस सेठी मरण भयानं संजित, आता तसाही तो घाबरलेलाच होता, आणि तेव्हा ज्याला तंबी दिली तेव्हा मग मरण भयानं इतो पठ्ठाय दान दसामी, तो म्हणतो की नाही, याच्यानंतर मी मात्र आता दान करणार आहे. ती पट्टींच अदासी सक्को तस्स पटिंच गहेत्वा आकाशे निसुनवा धम्म देसेत्वा तंगशिलेसु पतिट्टापित्वा सक्क सकट मानवेवं अगमासी इल्लिसोपी दानं
दानादिनी पुय्यानी कत्वा सग्ध पर्वणी आरोसी. तर मग अशा वेळेस मग यांनी पुन्हा त्याच्याकडून त्यांनी कबूल केलं की मी दान करत राहील, आणि त्यांनी त्या पद्धतीने आपलं कम्म सुरू ठेवलं. दानाचं कम्म म्हणजे जो इल्लिसो होता, जो कंजूस होता, तो दानशूर मध्ये त्याचं परिवर्तन केलं या शक्काने. तर अशा पद्धतीची ही कथा आहे. तर मग ते हे बुद्ध सांगत आहेत की या जन्मातच महामोगल थेर काही दानामध्ये प्रतिष्ठित केलं नाही या सृष्टीला, तो पूर्वी सुद्धा केलेला आहे. आणि ही इथे या ठिकाणी जेव्हा तो दानामध्ये प्रतिष्ठित होतो, तो इल्लिस श्रेष्ठी, त्यावेळेस ही कथा इथे सांगितल्यानंतर मग सत्ता म्हणतात, न भिक्कवे दाने व मोगलानो मच्छर्य सेटी दमेती. हा आसक्तीयुक्त जो मोगलान श्रेष्ठी आहे, याच्या आसक्तीचं दमन मोगलाने याच वेळी नाही केलेलं आहे, पूर्वी सुद्धा केलेला आहे. असे म्हणून ती वत्वा इमंग धम्मदेशन आहारित्वा अनुसंधी घटेत्वा जातकं समदानेसी. अशा पद्धतीने धम्मदेशना दिल्यानंतर त्याचा दोन्ही म्हणजे आता पशुपन्न कथा आणि पुब्ब कथा यांचा मेळ घालून अनुसंधी घटेत्वा या ठिकाणी त्यांनी समोधान केलेलं आहे. मग सांगतात की तदा इल्लिसो मच्छर्य सेठी अवसु. हा जो इल्लिस आहे पूर्वीचा, तो आता मच्छर्य सेठी आहे, म्हणजे आसक्तीयुक्त सेठी आता आहे. आणि सक्को देवराजा त्यावेळेस जो होता तो महामुगलान होता, आणि राजा आनंद होतो. जो राजा असतो तो आनंद असतो. आणि कप्पको पंग पनंग अहमेवंग अवसी. तो कप्पको आहे, जो नावी आहे बार्बर, तो मी होतो, असं या ठिकाणी सुद्धा स्पष्ट करून सांगतायत. जातक कथेतले जे पात्र आहेत ते या ठिकाणी समजून सांगत आहेत. आणि या ठिकाणी इल्लिस जातक वर्णना पूर्ण होते आहे. तर बघा, दानाचं महत्व, दानामध्ये प्रतिष्ठित करण्यामध्ये महामुगल थेर किती श्रेष्ठ होते, आणि ते कसा युद्धिबलाचा वापर केलेला आहे. कारण बुद्ध सगळ्यांना युद्धिबलाचा वापर करू नाही द्यायचे. ते म्हणायचे की युद्धिबल किंवा जे सुपर नॉर्मल पॉवर्स आहेत हे सगळ्यांसाठी नाही वापरायचे आहेत. आणि भिक्खूंसाठी तर त्यांनी सांगितलंच होतं की आणि त्याचं कारणही असं सांगितलं होतं की जर तुम्ही युद्धिबलाचा वापर केला तर हा जो श्रोतावन श्रावक आहे किंवा सामान्य उपासक आहे, तो काय करेल, तुमच्या युद्धिबलावर इम्प्रेस होईल आणि तुमची पूजा करतील ते लोक. आणि जो आपला धम्म आहे, ह्या धम्माकडे कोणी लक्ष देणार नाही, धम्मा मार्गे चालायचं ते विसरून जातील. त्यामुळे तुम्ही युद्धिबल वापरायचं नाही, सुपर नॉर्मल पॉवर वापरायचे नाही. पण त्यांनी ती लिबर्टी काही श्रेष्ठ भिक्खूंना दिली होती. त्यापैकी एक म्हणजे हे महामोगलान थे होते. कारण ते जाणत होते की कशी वापरायची. त्यांचा जो धम्म आहे, त्यांचा जो श्रद्धा आहे, ती त्याला धक्का न लावता युद्धिबलानं उपासकांना कसं धम्म द्यायचा हे जाणत होते बुद्ध. त्यामुळे यांना तशी परवानगी मोगलांना दिली होती. या ठिकाणी ही कथा संपते आहे. तर असं एक आपण थोडक्यात जर बघितलं तर हे जे इल्लिस जातक आहे, आधी 55 कथामध्ये अत्यंत कंजूस श्रेष्ठी महामुगलान त्यांना दान देण्यासाठी परिवर्तित करतात. आणि पूर्वी सुद्धा जो कंजूस माणूस आहे, जो इल्लिस आहे, त्याचे वडील त्याला दान देण्यासाठी प्रोत्साहित करतात. हे दोन्ही कथा आपण बघितल्यात. तर याच्यामध्ये जे बॅड क्वालिटीज होती ही तन्ह अदेवासेतू असकंतो, या लोकांमध्ये, ह्या कंजूस माणसामध्ये इतकी तृष्णा भरलेली होती की ती तृष्णा अधिवासेतू, त्याच्यामध्ये राहण्याचं त्यांनी सवय लावली होती. आणि ती तोडणं असकोंतो, शक्य नव्हतं कोणालाच. अशा ठिकाणी या ठिकाणी महामोगलाने हा महत्वाचा धम्म देशनेचा काम, धम्माचं प्रचार करण्याचं, धम्म लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. आणि या ठिकाणी हायलाइट होत आहे ती दान पारमिता. तर आपल्याला लक्षात येईल की दान पारमितेला इतकं महत्व का दिलेलं आहे बुद्धाने. तर आपल्याला असं म्हणतात ना की दान दिलं की तुम्ही निब्बाणाला जाता. तर हे लॉजिक पटत नाही. पण जेव्हा तुम्ही ऍक्च्युअली बघता की असं कसं, हे मी इकडे दान दिलं की निब्बाण, तर निब्बाण म्हणजे वाणाच्या विरुद्ध निब्बाण. वाण म्हणजे तृष्णा. तर तुमची तृष्णा जर तोडायची असेल तर तुम्हाला त्या तृष्णेच्या विरुद्ध करावं लागेल. जे माझं आहे, माझं आहे हे जे म्हणतो, जोपर्यंत ते माझं आहे म्हणण्याच्या
तुमच्या जे माझं आहे हे दुसऱ्याला देणं म्हणजे तृष्णा तोडणं आहे आणि म्हणजेच निब्बाणाकडे जाणं आहे. हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे. बरेचदा हा भ्रम असतो की हे घ्या दान, आणि आपण एकदम मेकॅनिकली दान देतोय. बघा की ज्या पारमिता आहेत, 10 पारमिता आपल्याला, ज्यामध्ये आयुष्यामध्ये परिपूर्णता येण्यासाठी जो सद्धम्म आपल्याला डिस्क्राईब केलेला आहे, बुद्धायनी धम्मामध्ये पण त्याला सद्धम्म म्हटलं जातं, किंवा की सगळ्या पारमिता पूर्ण करेल आणि त्यामध्ये जी परिपूर्णता निर्माण होईल त्याला बुद्ध म्हणतात की हा खरा सद्धम्म आहे. तर त्यामुळे दान जी पारमिता ही सगळ्यामध्ये वरच्या स्थानावर आहे. 10 पारमिता दान, शील, नेकम अशी सुरू होते. तर एवढं महत्व दानाला बुद्धांनी दिलेलं आहे. या ठिकाणी आपण कन्क्लुजनला आलेलो आहे. तर एक सूत्र मला याच्यावरून आठवतं की जे जे उपासक आहेत ते बुद्धाला विचारतात, सारिपुत्ताला पण विचारतात, सारिपुत्त पण तिथे असतात. तर महादान दान महफल सुत्त. तर ते म्हणतात की दान हे जे आहे ना, हे सगळेच देतात, तुम्ही प्रोत्साहित करता, दान देता, द्यायला पाहिजे, द्यायलाच पाहिजे. मग असं काय होतं की काही लोकांना दानाचं खूप मोठं फळ मिळतं आणि काही लोकांना काहीच फळ मिळत नाही किंवा ते आमच्या निदर्शनास येत नाही. हा पण दान देतो, हा पण दान देतो, पण या व्यक्तीनं दिलेलं दान खूप फलदायी ठरलेलं आहे. तर त्याचा मधला फरक सांगा, असं जेव्हा बुद्धाला विचारण्यात येतं, सारिपुत्त पण तिथे असतात, सारिपुत्तच ही चर्चा इनिशिएट करतात. तर त्यावेळेस सारिपुत्ताला बुद्ध सांगतात, एकच्चो सापेक्षो दान देती, पटिबद्ध चित्त दानं देती, सन्निधीपेको दानं देती. जो व्यक्ती असं दान देतो की सापेक्षो म्हणजे त्याला काहीतरी अपेक्षा आहे, पटिबद्ध चित्तो त्याच्या मनात आसक्ती आहे, आणि कोणत्या सापेक्षो दान देतो की हे मी दान देतो आहे हे याच्यासाठी देतो की मला यापूर्वी काहीतरी खूप सारं प्रॉपर्टी मिळाली होती, काहीतरी माझं अचिव्हमेंट झालं, तर असंच अचिव्हमेंट पुन्हा होतं, मी दान देतोय, थँक्यू, की हे घ्या दान, हे घ्या 5 किलो सोनं, की मी माझी कृतज्ञता व्यक्त करतो. आपण इतर धर्माबद्दल न बोलता आपण आपल्याच याच्यामध्ये बोलू, कारण आपल्याला टीका करण्याचा अधिकार नाहीये. तर हे दान देण्याची जी पद्धत आहे हे बुद्ध सांगतात की सापेक्ष दान देते. जर तुमची काही अपेक्षा ठेवून दान दिलं तर ते दान इदेकच्च तादिसे एव, म्हणजे तशा प्रकारचं दान दिन न महफल होती न मह निसंस. महफल आणि महनिसंस हे दोन्ही सारखे शब्द आहे. महफल म्हणजे मोठं फळ आणि निसंस म्हणजे फळ, आणि महा मोठं फळ, दोन्ही शब्द आले. थोडाफार फरक आहे त्याच्यामध्ये. एक खूप प्रचंड जो लाभ होतो त्याला म्हणतात महानिसंस. तर अशा पद्धतीने जे स्वार्थाच्या वृत्तीने जे दान दिलेलं आहे ते दान कधीही फलदायी होत नाही. कारण जी आसक्ती आहे, जी तृष्णा आहे, जे वाण आहे तृष्णा, ते निर्वाण होण्याची प्रक्रिया सुरू होत नाही जे असं दान दिलं. उलट ते जास्तीत जास्त घट्ट होण्याची प्रक्रिया या दानामध्ये असते. त्यामुळे असं दान तुम्ही देण्यामध्ये कुठलंही तुम्हाला फलप्राप्ती होत नाही, असं या ठिकाणी बुद्ध सांगतायत. एट द सेम टाइम मग कोणतं दान महाफल होतं, तर बुद्ध सांगतायत की इमंग मे दानं ददतो चित्तं प्रसिद्धती. ज्या ठिकाणी दान देताना तदतो चित्तं प्रसन्न होतं, आत्मनता सोमनस्स उपजायती. सोमनस इतकं की अरे मी, सोमनस केव्हा निर्माण होतं, जेव्हा माझी तृष्णा नष्ट होण्याची प्रक्रिया सुरू होते. सोमनस आणि दोमनस, दोन प्रकारचे मन असतात नाही का, की मला काहीतरी पाहिजे आहे जेव्हा आणि ते मिळत नाही आहे तेव्हा माणूस कसा असतो, माझं चित्ताची अवस्था असते दो मनसाची. पण जी अवस्था आपल्याला जी आसक्ती आहे ती सोडून जाण्याची, जी आसक्ती आहे सोडून देण्याची, दान करण्याची, अशा पद्धतीने प्रसन्न चित्ताने जर जो दानं देती तिंग दानं देती अपीचको चित्त अलंकारं चित्त परिखारं दानं देती. तर ह्या प्रसन्न चित्ताचा अलंकार, चित्तालंकारं चित्त परिखारं, तुमच्या चित्ताला परिखार म्हणजे सजवून, कशाने सजवून, की मी निर्वाण प्राप्त हो, मला वाण नको आहे, वाणापासून माझी मुक्तता व्हावी, मी तृष्णा मुक्त व्हावं, हे जेव्हा तुमच्या चित्तामध्ये येतं तेव्हा तुमचं चित्त त्याने प्रसन्न होतं आणि सोमनस्स असतं.
अशा अलंकारकृत चित्ताने तुम्ही दान दिलं. अयंखो सारिपुत्त, अशा दानाने सारिपुत्त अयं पच्चयो येन मिदेकच्च तादृश एव, अशा प्रकारचं दान तीन महफल होती, महानिसंसन, अशा पद्धतीचं जे दान आहे महाफलदायी होते, त्याचं मोठं फळ प्राप्त होते असं बुद्ध या सुत्तामध्ये सांगताहेत. तर या दानाच्या या आपल्या अट्टकथेच्या जातकाच्या अनुषंगाने हे सूत्र मला या ठिकाणी शेअर करावंसं वाटलं. या ठिकाणी आपली हे जे धम्मसाकच्यचं हे जे डिस्कोर्स आहे, जे धम्मसाकच्य आहे, या ठिकाणी मी पूर्ण करतो आहे. या धम्मसाकच्याने, या धम्मदेशनाने आपल्या सगळ्यांचं मंगल हो, कल्याण हो. दानादि धम्म विधिना जितवा मुनेंदो तन तेजसा भवतु ते जय मंगल भवतु शब्द मंगल. साधू साधू साधू. खूपच सुंदर सरांचं आजचं व्याख्यान झालं आणि इसिलिसी जातक खूपच सुंदर पद्धतीने समजावून सांगितलेलं आहे सरांनी. आणि सरांचे खूप खूप धन्यवाद. आणि आजच्या व्याख्यानमालेला अनुसरून जर कोणाचे प्रश्न असतील ते जरूर विचारावे. हा मंच प्रश्न उत्तरांसाठी आता खुला झालेला आहे, तर प्रश्न विचारावे. थँक्यू मॅडम, थँक्यू सर. खूपच छान रीतीने समजला सर आजचा पण विषय. थोडंसं जर तुम्ही दानाच्या बाबतीत अजून जर थोडी माहिती दिली, कारण आपण दान देताना बऱ्याच ठिकाणी आपल्या म्हणजे आता आपण पाली विभागातले जे दान देतो ते वेगळ्या पद्धतीने देतो, पण आतापर्यंत म्हणजे पाली डिपार्टमेंट आपलं जॉईन करायच्या अगोदर किंवा पाली समजायच्या अगोदर जे दान दिले जायचं तर ते कोणालाही दिलं जायचं. पण मनात एवढंच असायचं की ओ हो आम्ही दान देतोय, म्हणजे असं पण आपण करायचो की आपण जे घरामध्ये वापरत नाहीये ना ते देऊन टाकायचं कोणाला पण, आणि मनामध्ये ही भावना की ओ हो मी तर दान केलं. तर त्याविषयी पण थोडस जर सांगितलं तर बरं होईल. बुद्धांनी याबद्दल एक वेगळ्या सूत्रामध्ये मार्गदर्शन केलं की दान कोणाला द्यायचं आणि कोणत्या चित्ताने द्यायचं हे आता आपण बघितलंय शॉर्टमध्ये. पण त्यात मार्गदर्शन असं की सगळ्यात श्रेष्ठ व्यक्ती दानाला पात्र व्यक्ती बुद्ध असतात. बुद्धानंतर, कारण बुद्ध तर आता नाही आहे, मग बुद्धानंतर अर्हत व्यक्ती, नाही बुद्धानंतर पचेक बुद्धानंतर मग अर्हत व्यक्ती. अर्हत व्यक्ती नसेल तर मग श्रोतापन्न सकदागामी जे काही फलप्राप्ती केलेले आर्य पुद्गल आहेत, अष्टपुद्गल, त्यांना दान देण्याचं महाफळ असतं. कारण त्याचं कारण असं सांगितलेलं आहे की आसक्तीच्या विरुद्ध ते गेलेले असतात, म्हणजेच निर्वाणाला त्यांना प्राप्त करण्याला ते गेलेले असतात. ती प्रेरणा आपल्याला त्याचे विपाक तेवढेच पॉवरफुल असतात असं म्हटलेलं आहे बुद्धाने. नंतर जे आता तुम्ही विषय काढला की आपण कोणालाही दान देतो, तर हे ठरवून दान देता आलं तर ते सगळ्यात योग्य. बुद्धांनी असं म्हटलेलं नाही की दान कुठे म्हणजे दान दिल्याने विपाक होत नाही, कदाचित त्याही दानाने विपाक होतात. त्याच्यामध्ये बुद्ध हायलाइट करतात की हे महाफल, सगळ्यात जास्त मोठं फळ जे मिळत असेल तर या चित्ताने आणि या व्यक्तीला दिल्याचं जे सगळ्यात मोठं फळ आहे. पूर्वी जे दान देत होतो काही हरकत नाहीये, तर कदाचित आपण अननोईंगली देत होतो. आताही आपण दान देतो की आपल्याकडे खूप जण येतात दान मागायला, कोणी वर्गणीला येतं की काय असतं ते आपल्याला माहिती असेल तर उत्तमच आहे, आणि जर माहिती नसेल तर समजा आता की आपल्याला दान द्यायचंच आहे, होऊ शकते की ते आपल्याला माहिती नाही आहे की ते आपल्या मनात प्रश्नचिन्ह उत्पन्न झालेलं आहे की त्याचा उपयोग कसा होईल आणि कसा नाही होईल, वी डोंट नो. तरी पण मला दान द्यायचं आहे, तर त्यावेळेस माझ्या चित्ताची हीच अवस्था पाहिजे, प्रसन्न चित्तेनं दान देते. प्रसन्न चित्त किंवा जी सोमनस्स, म्हणजे त्या दानाचा पुढचा उपयोग तुम्हाला माहिती नाही, तरी पण माझी जी आसक्ती आहे ती तुटो, मला निब्बाण प्राप्त हो, हीच आपल्या मनात ठेवायला पाहिजे. हे बुद्ध हायलाइट करतात, खूप साऱ्या सूत्रात हे सांगितलेलं आहे बुद्धांनी. मला वाटते मी तुमचा प्रश्न आन्सर नसेल केला तर तुम्ही परत बोलू शकता. ओके, म्हणजे जेव्हा आपण दान करतो तेव्हा
नेहमी आपण निब्बाण मागितलंच पाहिजे किंवा मागायचंच असतं. करेक्ट हा करेक्ट त्याचा अर्थ करेक्ट. असा झाला. हो ओके. हो. आणि निब्बाण म्हणजे ती अगदी शेवटची अवस्था नाही आहे. निब्बाण या अर्थाने घ्यायचं आहे की तृष्णा आहे, वाण म्हणजे तृष्णा नाही का, तर ती तृष्णा तोडायसाठी मी दान करतोय. माझी प्रिय वस्तू असते, दान असते. जे मला नको असलेली वस्तू दान घेते त्याचं फळ मिळतं की कमी मिळत असेल किंवा मिळत नसेल, बुद्ध त्याबद्दल नाही बोलत. म्हणून की महाश्रेष्ठ दान हे तुमची जी चित्ताची अवस्था ती निब्बाणाच्याच अपेक्षेने दान केलं पाहिजे. ओके ओके. थँक्यू सर. हॅलो सर. थँक्यू सर. सर माझा एक प्रश्न होता की दान दिल्यानंतर त्या दानाचं अनुमोदन झालं पाहिजे, झाल्यानंतर आपल्याला पुण्य मिळते किंवा न करताही मिळेल? अनुमोदन होणं न होणं ह्या आपल्या हातात नसतात बरेचदा. अनुमोदन झालं तर अत्यंत उत्तमच आहे, प्रश्नच नाहीये. पण मी माझं जी आसक्ती किती तोडतोय, तोडण्यासाठी जे टूल वापरतोय दानाचं, मग तेच वाटतं मला आधीच्या प्रश्नाचं तेच उत्तर, तेच तुम्हाला पण अप्लिकेबल होईल. अनुमोदन देणारा व्यक्ती मला माहिती नाही आहे, तो व्यक्ती मला अनुमोदन देईल की नाही आहे, पण मी माझं काम करून टाकलेलं आहे. माझं चित्त सोमनसच होतं, माझं चित्त प्रसन्नच होतं त्यावेळेस. हो हो. ठीक आहे सर. थँक्यू सर. धन्यवाद सर. तुमचे मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी मिळत राहो आणि धन्यवाद सर्व धम्मसाखतच्या टीमचे. पीपीटी खूप सुंदर होत्या. नयना मॅडम, नलिनी मॅडम तुमचे पण धन्यवाद. तसेच मी धन्यवाद देते युसूर मधून आदरणीय संजय गायधनी सर आणि वैशाली गायधनी मॅडम यांच्या जेव्हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन करतात. यांच्याशिवाय कार्यक्रमाचे जे युट्यूबवर रेकॉर्डेड व्हिडिओ पाहू शकतात त्यांच्या अथक परिश्रमामुळे. आणि धन्यवाद देते मी सर्व उपासक उपासिकांचे जे नेहमी कार्यक्रमाला हजर राहून बुद्ध वचनांना आचरणात आणण्यासाठी धम्म मार्गदर्शनाचा लाभ घेत असतात. आपली ही लिंक तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत तसेच कुटुंब आणि नातेवाईक सोबतही सुद्धा आणि शक्य असेल तर इतरही ग्रुपमध्ये शेअर जरूर करावे, जेणेकरून आपण धम्माच्या छायेत कोणतेही ज्ञान मिळत राहू ते इतरांपर्यंत पोहोचू, ते सुद्धा निब्बाणाच्या दिशेने वाटचाल करतो. सर्वांचे जीवन सुखी हो, सर्वांचे खूप मंगल हो, सर्वांच्या हिताचा सुखाचा मार्ग लाभो, या पुण्यात वसुंधरा साक्ष राहो. आपण आज इथेच थांबत आहोत आणि सर्वांना जय भीम नमो बुद्धाय. आणि कार्यक्रमाची समाप्ती धम्मपालन गाथाने नलिनी बागुल मॅडम करतील अशी मी त्यांना विनंती करते. नलिनी बागुल मॅडम. सब पाप सकरणं कुशलस्य उपसंपदा सचित्त परियोदपणं एतं बुद्धान शासनं धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परं च न तावता धम्मधरो यावता बहुभासति यो च पंपि सुत्वानं धम्मं कायेन पश्यति सवे धम्मधरो होति यो धम्मं न पमज्जति नत्थि मे शरणं वयं बुद्धो मे शरणं वरम् एतेन सच्चवच्चेन होतु मे जयमङ्गलम् नत्थि मे शरणं वयं धम्मो मे शरणं वरम् एतेन सच्चवच्चेन होतु मे जयमङ्गलम् नत्थि मे शरणं वयं सङ्घो मे शरणं वरम् एतेन सच्चवच्चेन होतु मे जयमङ्गलम् नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय साधु साधु साधु.